Yes, am I visible? Okay. So welcome everyone. आज आपल्या या 90 मिनिटाच्या सेल्फ हेलिंग सेशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून मी शीला घाडगे स्वागत करत आहे. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच टू बी हिअर. आज तुम्ही स्वतःसाठी तुमचा 90 मिनिटाचा वेळ हा स्वतःसाठी काढलेला आहे. त्यासाठी तुमचं सगळ्यात आधी मनापासून मी अभिनंदन करत आहे. अँड थँक्यू फॉर बीइंग हिअर. आपण लागलीच आपल्या सेशनकडे सुरुवात करत आहोत. तर या सेल्फ हिलिंग टेक्निकमध्ये आज आपण काय शिकणार आहोत, कशा पद्धतीने आपलं सेशन असणार आहे, याबद्दल एक ब्रीफ थोडंसं जाणून घेऊया. सो सगळ्यांना स्क्रीन क्लिअरली विजिबल आहे? प्लीज टाईप येस. आणि तुम्ही जर कॅमेरा ऑन केला तर खूप छान होईल. मला तुमच्याशी थेट संवाद करते असं फील होईल. इफ पॉसिबल यू कॅन टर्न ऑन युअर कॅमेराज. सो सगळ्यात आधी समजून घेऊ हा सेशन कोणासाठी असणार आहे. एनीवन हु इज लुकिंग फॉर हिलिंग. हिलिंग साठी जे पाहत आहे, ज्यांना खूप गरज आहे, या सगळ्यांसाठी हा सेशन असणार आहे. एनीवन लुकिंग फॉर हॅपी लाईफ, एक आनंदी लाईफ, ग्रोथ आणि अबंडन्स लाईफ, जे स्वतःसाठी पाहत आहेत त्यांच्यासाठी हा सेशन नक्कीच खूप उपयुक्त असणार आहे. सोबतच जर तुम्ही स्ट्रेस मधनं जात आहात, डिप्रेशन, अँझायटी, वरी, स्टक कुठेतरी फील करत आहात, क्लॅरिटी नाहीये लाईफ मध्ये पुढे काय करावं, कसं असावं, तर ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये जर तुम्ही स्वतःला पाहत आहात तर हा सेशन तुमच्यासाठीच आहे आणि खूप उपयुक्त असा असणार आहे. आणि जर तुम्ही तुमच्या स्वतःला स्टुडंट, वर्किंग प्रोफेशनल, जॉब सीकर, एंटरप्रेनर आणि हाऊसवाईफ या कॅटेगरीमध्ये कॅटेगराईज करू शकत असाल तर टाईप येस इफ यू आर स्टुडंट. वर्किंग मध्ये आहात तर डब्ल्यू करा. जॉब सीकर जर असताल, पाहत आहात जॉब सर्च, तर जे एस लिहा. एंटरप्रिन्युअर किंवा बिझनेस मध्ये असाल तर ई लिहा. होम मेकर्स असाल तर एच असं टाईप करायचं आहे. बी एंगेजिंग, सगळ्यांनी एंगेज राहा. तुम्ही तुमच्याकडनं रिस्पॉन्स येतील तर मला अजून छान वाटेल की येस यू आर हिअर. ओके, तर तुम्ही स्वतःला कुठल्या कॅटेगरीमध्ये पाहता. तुम्ही हाऊसवाईफ असाल तर यच लिहू शकताल, स्टुडंट असाल तर येस, ग्रेट. एनीवन वर्किंग प्रोफेशनल मध्ये आहात तर डब्ल्यू लिहा. तुम्ही तुमच्या कॅटेगरीज मला सांगितलात तर मला अजून छान होईल तुमच्यासाठी हे सेशन अरेंज करायला. येस एव्हरीवन. बाकी कोणाचे रिस्पॉन्स येत आहेत? सुधा मॅडम, अंशू सर, येस. बाकी जण तुम्ही वर्किंग मध्ये आहात, जॉब मध्ये आहात, सांगायचं आहे. बी एंगेजिंग ऍट युअर पॉइंट. याच्यापेक्षा काही वेगळं असेल तर तुम्ही अदर्स ओ पण टाकू शकता की मी अदर क्रायटेरियामध्ये आहे. अँड द व्हेरी इम्पॉर्टंट, लर्नर विथ ओपन माइंड. जर तुम्ही तुमचं माइंड ओपन असणं गरजेचं आहे. ओपन म्हणजे काय? की बऱ्याचदा मला सगळं माहिती आहे, मला सगळं येतं, मला काय नवीन शिकायला भेटणार आहे, हे असं सगळं म्हणून आपण आपलं माइंड क्लोज करतो. कुणाला सगळ्यातलं सगळं काही माहिती नसतं. ऍग्री? कारण बऱ्याच गोष्टी लाईफमध्ये आपण कधीतरी फर्स्ट टाइम ऐकतो, कधीतरी काहीतरी नवीन कुणाकडनं तरी काहीतरी शिकायला मिळतं. अक्षरशः लहान मुलांकडनं सुद्धा आपल्याला कधी-कधी बरंच काहीतरी शिकायला मिळू शकतं, हो की नाही? तसंच प्रत्येक ठिकाणाहून काहीतरी नवीन शिकायला मिळतं, जर तुमचं माइंड हे असं ओपन असेल, की येस, मला काही गोष्टी माहिती नाहीयेत आणि मी त्या जाणून घेण्यासाठीच इथे आलेली आहे किंवा लाईफमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, तिथे कधी ना कधी नवीन काहीतरी आपण शिकत असतो. सो या ओपन माइंडने तुम्ही स्वतःला इथे ठेवायचं आहे. आय होप यू ऑल क्लिअर हिअर. अँड दिस इज द वर्ड आवर कॉन्टेक्स्ट, की आज आपला कॉन्टेक्स्ट असणार आहे. हा 90 मिनिटाचा पूर्ण सेशन आहे. तुमच्या आजूबाजूचे डिस्ट्रॅक्शन्स अव्हॉइड करा. म्हणजे कुठे गडबड गोंधळमध्ये असाल तुम्ही, तर थोडं शांत ठिकाणी येऊन बसा. प्लस तुमचे डिजिटल नोटिफिकेशन जे काही असतील, Facebook, Insta, WhatsApp जे काही बॅकग्राऊंडला चालू असेल, त्याला थोड्या वेळासाठी ऑफ करून ठेवा. तुमच्यासोबत एक पाण्याचा ग्लास असू द्या. नोटबुक आणि पेन नक्की सोबत ठेवा. कारण बरंच काही इम्पॉर्टंट असं सांगणार आहे, ते तुम्ही नोट डाऊन करावं ही अपेक्षा. कारण ऐकताना चांगलं वाटतं, लक्षात येतं, बट काही दिवसांनी तुम्ही ते विसरून जाता. सो नोट डाऊन केलेलं कधी पण चांगलं. आणि कम्फर्टेबल, बी कम्फर्टेबल, मॅट, कुशन सोबत तुमच्या असू द्या. अँड तुम्हाला काही बोनसेस भेटणार आहेत ऍट द एंड ऑफ दिस सेशन दॅट विल हेल्पफुल फॉर यू. तर अशा पद्धतीने हा आपला 90 मिनिटाचा क्लास चालणार आहे. एनीवन हॅव्हिंग एनी डाऊट्स? सगळं क्लिअर आतापर्यंत? कोणाला काही प्रॉब्लेम येतोय ऐकण्यात, पाहण्यात? येस?
सो ऑल आर यू रेडी? रेडी असताल तर रेडी टाईप करायचं आहे. सगळ्यांनी रेडी आहात तुम्ही सेशनला आजच्या? रेडी असताल तर आर टाईप करा, रेडी टाईप करा. येस, बी एंगेजिंग. तुमच्याकडनं रिस्पॉन्स येतील तर अजून चांगल्या पद्धतीने मी तुमच्याशी कन्व्हर्सेशन करू शकेल. सो नॉट रेडी, थोडा टाइम हवाय. सगळ्यांकडनं मला आर असा मेसेज नाही आलेला आहे. टाइम हवाय का? रेडी आहात सगळेजण आजच्या सेशनला? रेडी टाईप करायचं आहे. प्लीज टर्न ऑन युअर कॅमेरा. जर पॉसिबल असेल तर कॅमेराज ऑन कराल, मी तुम्हाला पाहू शकेल. बी एंगेजिंग गाईज. येस, रेडी आहात मॅडम? येस मीरा, सुधा मॅडम चालेल आहे. शीतल मॅडम, अनघा मॅडम, येस संग्राम, अंशू, येस ऑल आर रेडी. रेडी टाईप करायचंय किंवा आर टाईप करा, जास्त तुम्हाला लोड नाही देत. सो हिअर, येस, ग्रेट ग्रेट ग्रेट. सो बी एंगेजिंग अँड बी रेडी फ्रॉम युअर साइड. जोपर्यंत तुम्ही स्वतः अनाऊन्स नाही करत की मी कुठल्या तरी गोष्टीसाठी तयार आहे, तोपर्यंत युनिव्हर्स तुम्हाला त्या गोष्टी पाठवत नाही. तुम्ही तयार असणं खूप गरजेचं आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही इथे आलात त्यासाठी तुम्ही तयार असणं हे खूप गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला ती गोष्ट मिळू शकते, मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. पण इथेच तुम्ही जर स्वतःला क्लोज करून ठेवलात, क्लोज माइंड राहिलं, मी तयारच नाही आहे, तुमची ही जर तयारी नसेल तर पुढे मग काहीच चेंज नाही होणार. सो चेंज स्टार्ट्स विदिन यू, हे लक्षात ठेवा. यांची रिस्पॉन्स पाहून छान वाटलं. अँड नाऊ यू आर कमिंग ऑन द पॉइंट. Wouldn't it be easier if you drop your past behind? तुमचं जे काही ओझं तुम्ही घेऊन फिरत आलेला आहात आतापर्यंत, या नवीन वर्षात पदार्पण झालेलं आहे आपलं. पण या नवीन वर्षामध्ये काय चेंज झालंय? कॅलेंडर व्यतिरिक्त तेच जुनी दुखणी, तेच जुनी रडगाणे, तेच जुनी लाईफस्टाईल, त्याच लाईफ मधल्या सगळ्या प्रॉब्लेम जे लहानपणापासून किंवा बऱ्याच वर्षांपासून आपण कॅरी करत आलेलो आहोत. येस, ते सगळं पास्ट बॅगेजेस तुम्ही कॅरी करत पुढे आला आहात का या वर्षामध्ये सुद्धा? जर असं असेल तर आपल्याला इथेच हे बॅगेजेस उतरवायचं आहे आणि इथून आपल्याला पुढे नवीन एक आयुष्याची सुरुवात, नवीन इयरची सुरुवात आणि पुढे नवीन आयुष्याची सुरुवात सुद्धा करायचं आहे, जिथे नो बॅगेजेस. कुठलेही निगेटिव्हिटीचे, जुन्या आठवणींचे, जुन्या पास्टचे, बॅड एक्सपिरियन्सेसचे, अनुभवांचे, रागाचे, हे असे जे सगळं बॅगेज आपण घेऊन फिरत आलोय आपल्या मनामध्ये, आपल्या ते किती ओझं असतं. ते सगळं ओझं जे घेऊन आपण फिरत आलेलो आहोत, ते आपल्याला इथेच सोडायचं आहे, इथेच टाकायचं आहे. सगळे बॅड एक्सपिरियन्सेस विसरायचे आहेत अँड देअर इज अ नो पास्ट. आपण नवीन वर्षात आलेलोच आहोत. 2026 चालू झालेला आहे आणि इथून पुढे आयुष्यात काय असायला हवं याचा फोकस करा. ना की आपल्या आयुष्यामध्ये काय-काय जुने दुःख होते, राग होता, काय-काय जुन्या आठवणी साचवून ठेवलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला इथे सोडून पुढे जायचं आहे. तर तुम्ही सगळेजण तयार आहात का इथून पुढे जाण्यासाठी? रेडी असताना रेडी टाइप करायचं आहे, येस करायचं आहे जर तुम्ही रेडी आहात तर. येस, कारण नवीन वर्ष आहे. बॅगेजेस आपल्याला इथे सगळे सोडायचे आहेत. खूप वर्ष आपण कॅरी करेल आलेलो आहोत. एक्झाम्पल सांगू इच्छिते मी. जर तुम्हाला एका पर्वतावर चढायला सांगितलं, तर पर्वतावर चढताना तुम्हाला खूप काही ओझं दिलं पाठीवरती आणि एक व्यक्ती आहे ज्याच्याकडे काही ओझं नाहीये. ही इज फ्री फ्रॉम ऑल बॅगेजेस. तर मग कोण लवकर चढू शकेल? तो व्यक्ती जो पाठीवर खूप ओझं आहे तो, का जो व्यक्ती जो फ्री आहे तो? येस, ॲब्सोल्युटली फ्री व्यक्ती ज्याच्याकडे कुठलीही बॅगेजेस नाही, तो लवकर चढू शकेल. तसंच लाईफमध्ये आपल्याला पुढे जायचं असेल, तर हे बॅगेजेस इथं सोडणं गरजेचं आहे आणि ते कसं सोडायचं? काय कसं पुढे जायचं? यासाठी आय एम हिअर टू हेल्प यू. तर नवीन दिवसाची आणि नवीन आयुष्याची सुरुवात तुमच्यापासून होते आणि ह्याची चेंज करण्यासाठी सुद्धा आपल्याला आजपासून इथे तयार राहायचं आहे. सगळ्यात आधी एक कमिटमेंट तुमच्याकडून लागणार आहे, की हा सेशन पूर्णपणे अटेंड करायचा आहे आणि ह्या सेशन मध्ये जे काही शिकतात ते तुम्हाला पुढे कॅरी करायचं आहे. ऑल आर कमिटेड? कमिटेड असाल तर सी टाइप करा. कमिटेड लिहा. येस, आय एम कमिटेड असं कमिटमेंट करा. राइट? तर सगळ्यात आधी पाहू एक लाईफचे आपल्या एरियाज जिथे आपण स्टक असू, जिथे आपल्याला प्रॉब्लेम्स येत असतील, तर लाईफमध्ये पुढे जाण्यास, आयुष्य चांगलं ठेवण्यास अडचणी येतात. तर सगळ्यात मेन एरिया आहे तो म्हणजे आपली हेल्थ. त्यातल्या त्यात आपली मेंटल हेल्थ. आज इथे किती जण आहे जे मेंटल हेल्थमध्ये सफर करत आहेत? जर मेंटल हेल्थमध्ये तुम्ही सफर करत आहात आणि ती तुम्हाला चांगली करायची असेल, तर एच असं टाइप करा, हेल्थ.
मेंटल हेल्थ यासाठी इम्पॉर्टंट आहे, जर तुम्ही राग, चिडचिडेपणा, स्ट्रेस, डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टींमधनं जात आहात, शांत न वाटणं, खूप ओव्हर थिंकिंग करते, मी रात्रीला झोप येत नाही, असे सगळे प्रॉब्लेम जे आहेत दॅट इज रिलेटेड टू युअर मेंटल हेल्थ. आपल्या मानसिक स्थिती जेव्हा कडबडलेली असते, जेव्हा ठीक नसते, तेव्हा आपण म्हणू शकतो की येस, माझ्या मानसिक स्थिती किंवा इमोशनल हेल्थ, मेंटल हेल्थ मी सफर करत आहे, असं आपण म्हणू शकतो. आणि आजकाल बरेच जण या सिच्युएशन मधनं जात असतात की यू आर सफरिंग फ्रॉम अवर मेंटल और इमोशनल हेल्थ. आणि जेव्हा हे हेल्थ प्रॉब्लेम चालू असतात, मेंटली हेल्थ किंवा इमोशनल हेल्थ, तेव्हा आपल्याला फिजिकली हेल्थला सुद्धा ते गडबड करायला लागतात. म्हणजे तुम्ही जर मानसिक स्थितीत व्यवस्थित नसताल, खूप चिडचिड होते, त्रास होतोय, ओव्हर थिंकिंग होते, राईट, झोप येत नाहीये, त्याचा बरोबर इम्पॅक्ट तुमच्या फिजिकल हेल्थवर होतो. बीपीचा त्रास, शुगर, ओके, किंवा हेअर लॉस, असे बरेचसे फिजिकल लेवलचे प्रॉब्लेम्स हे तुमच्या मेंटल प्रॉब्लेमवरती डिपेंड असतात. आणि जर तुम्हाला ओव्हरऑल हेल्थ चांगली करायची असेल, तर तुमची मेंटल हेल्थ चांगली करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल, येस मला मेंटल हेल्थ माझी चांगली करायची आहे, तर हे सेशन तुमच्यासाठी आहे. बी हिअर फॉर 90 मिनिट्स. आणि जर तुम्हाला वाटत असेल, की येस मला काही प्रॉब्लेम नाही आहे, मेंटल हेल्थ माझी अगदी छान आहे, मग हा सेशन तुम्ही स्किप केलात तरी चालेल. आय डोंट माइंड. ओके. सो मेंटल हेल्थ चांगली करण्यासाठी हा सेशन नक्कीच आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. सोबत तुम्ही जर वेल्थ कंडिशनमध्ये, हा सेकंड लाईफचा एरिया, आपली वेल्थ, पैसा, मनी, जर यातनं तुम्ही स्ट्रगल करत आहात, की माझ्याकडे पैसा येत नाही, आला तरी टिकत नाही, माझ्याकडे खूप कर्ज आहे, या सगळ्या सिच्युएशनमध्ये जर तुम्ही स्टक आहात, तर ह्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या मेंटल हेल्थवरती पडतोच. राईट? आणि सोबतच तुम्हाला जर वाटत असेल, की येस माझ्याकडे चांगला पैसा यावा, माझी चांगली वेल्थ कंडिशन असावी आणि मी माझी लाईफ सेफ, सिक्युअर पाहू शकते, माझ्याकडे चांगला पैसा येताना पाहू शकते. तुम्हाला तुमची वेल्थ कंडिशन चांगली करायची असेल, तर तुम्ही डब्ल्यू असं टाइप करू शकता, की येस मला माझी वेल्थ कंडिशन सुद्धा चांगली झालेली पाहिजे. बिकॉज इट इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट लाईफ एरिया. पैसा सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट असतोच आणि त्यातनं जर आपण स्ट्रगल करत असू, तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या हेल्थवरती पडतोच. सो अगेन दिस इज इम्पॉर्टंट सेक्टर. आणि तुम्हाला जर वेल्थ कंडिशन चांगली करायची असणार आहे, तरी हा सेशन तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहेच. थर्ड कंडिशन, थर्ड एरिया इज अ रिलेशनशिप. आपले रिलेशन्स आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत, आपल्या लाईफ पार्टनर सोबत, मित्र परिवारासोबत किंवा स्वतःसोबत जर गडबडलेले असतील, रिलेशन्स मध्ये काही प्रॉब्लेम येत असतील, तर त्याचा सुद्धा इम्पॅक्ट आपल्या मेंटल हेल्थवर पडतो, मानसिक स्थितीवरती पडतो. आणि जर तुम्हाला वाटत असेल, की येस माझी रिलेशन्स चांगले असावे, तर आर टाइप करायचं आहे. रिलेशनमध्ये खूप प्रॉब्लेम फेस करत आहे, रिलेशन्स माझे चांगले नाही आहेत किंवा माझ्या जो मानसिक स्थितीचा रिझन आहे ते रिलेशनशिप आहे, तर आर असं टाइप करायचं आहे. ओके. बऱ्याच जणांचे रिस्पॉन्सेस येत आहेत. वेल्थ, परत रिलेशन्समध्ये पण, हेल्थमध्ये पण काही इश्यूज आहेत आपल्याला. अँड द फोर्थ मेजर एरिया इज द करिअर. करिअर इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर करिअर चांगलं नसेल किंवा की माझ्याकडे काही स्किल्स आहेत बाबा, मी काहीच करू शकत नाहीये किंवा आहे जॉबसाठी खूप स्ट्रगल करत आहे, मला जॉबमध्ये पुढे जायचंय, करिअरमध्ये पुढे जायचं, प्रमोशन होत नाहीये, अशा कुठल्याही करिअर रिलेटेड प्रॉब्लेम्सला तुम्ही फेस करत आहात, तर त्याचा सुद्धा इम्पॅक्ट तुमच्या मेंटल हेल्थवरती पडतो. आणि जर तुम्हाला तुमचा हा सी एरिया, करिअर एरिया चांगला करून चांगलं आयुष्य जगायचं असेल, तर सी टाइप करायचं आहे. बऱ्याचदा हाऊस वाईफचं किंवा वर्किंग लेडीजचं स्पेशली असं होतं, की लग्नानंतर किंवा मुलाबाळांनंतर आपण आपलं करिअर सोडून द्यायला लागतं. कुठेतरी ऍडजस्ट करायला लागतं आणि तिथे गिल्ट येतो मनामध्ये, की येस मी काहीच नाही करू शकले. करिअर सुटलं माझं. आणि त्या फेजमधनं जर आपल्याला वाटतंय, की इथनं मला मेंटल कंडिशन सुरू होतीये, मेंटल त्रास सुरू होतोय आणि माझं करिअर चांगलं असेल, तर मी एक हेल्दी, हॅपी, मेंटली स्ट्रॉंग, फिट असं आयुष्य जगू शकतेच. तर तुमच्यासाठी हा एरिया सुद्धा महत्वाचा तितकाच आहे. तर आता हे झाले चारही एरियाज. चारही एरियामध्ये तुम्हाला मेजरली काय, कुठे त्रास होतोय किंवा कुठे बॅक आहात तुम्ही, तर ह्यासाठी एक छोटीशी एक्सरसाइज आहे. लगेचच नोटबुक, पेन घ्या. तुमचे लाईफ एरियाज एका साइडला टाईप लिहायचे आहेत. मिडलमध्ये तुमचं करंट स्टेट लिहायचंय आणि थर्ड मध्ये लिहायचंय डिझायर स्टेट. हे लिहायला घ्या लगेचच. आणि स्वतःच्या फिजिकल हेल्थला
फिजिकल आणि मेंटल हेल्थ असे दोन हेल्थचे पार्ट केलेले आहेत. फिजिकल हेल्थला तुम्ही करंट स्टेटमध्ये कसे पाहतात? जर खूप चांगले असेल तर बेस्ट द्या, 10 मार्क्स द्या. जर वाटत असेल की मी फिजिकली लो आहे, माझं वजन एकतर जास्तच आहे किंवा कमीच आहे, राईट, मी आजारीच पडते किंवा चांगलीच आहे, अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला किती मार्क्स देता? 1 इज फॉर वर्स्ट म्हणजे खूप कमी मार्क्स आणि 10 इज फॉर बेस्ट, राईट. तुमचे करंट स्टेटमध्ये मार्क्स लिहायला घ्यायचे आहेत. प्लस मेंटल म्हणजे मी मानसिकरित्या खूप हॅपी असते, शांत असते, स्ट्रॉंग असते, असं वाटत असेल तर 10 आउट ऑफ 10 द्या. जर वाटत आहे की येस मला मेंटल हेल्थ चांगली करण्याची गरज आहे, खूप करंटमध्ये मला त्रास होतोय, चांगलं चालत नाही आहे, तर 1 मार्क्स द्या. 2, 3, 4, 5 असं तुम्ही ॲव्हरेजमध्ये सुद्धा देऊ शकता. सो नोट डाउन करायचे, वहीमध्ये लिहायचे आहे. करिअर, रिलेशन आणि अजून एक एरिया मला ऍड करा वाटतं याच्यामध्ये, दॅट इज मनी ऑल्सो. ओके. And we will change this exit. याच्यामध्ये अजून एक एरिया ऍड करा, वेल्थ, मनी. त्यामध्ये सुद्धा तुमचं करंट स्टेट लिहायचं आहे. जर डन झालं असेल तर डी असं टाईप करा. येस सुद्धा मॅडम 1 टाईप केला आहे तुम्ही, बट हे नोटबुक वरती करा. फिजिकल हेल्थसाठी मेंटल हेल्थ, करिअर, रिलेशन आणि मनी. तुमचं करंट स्टेट काय आहे? राईट. असेल 1 असेल, 2 असेल, 5 असेल, 7 असेल, चांगलं असेल 10 आउट ऑफ 10 सुद्धा देऊ शकता. अँड ह्याच्यासोबतच लिहा डिझायर्ड स्टेट, की तुम्हाला जर फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ 1, 2, 3 मध्ये आहात तुम्ही, तर तुमचं डिझायर्ड काय असलं पाहिजे? इट शुड बी बेस्ट. तर 10 आउट ऑफ 10 द्या. मी आता सांगितलं की जेव्हा तुम्ही काही सांगता, अनाउन्स करता, रेडीनेस दाखवता, तेव्हाच तुम्हाला ते मिळण्याचे चान्सेस तरी क्रिएट होतात. ओके. आता तुम्हाला काही वाटत असेल, अशक्य आहे, नॉट पॉसिबल, माझ्यासाठी होतच नाही, होऊच शकत नाही, ही खूप इम्पॉसिबल गोष्टी आपण बोलत असतो स्वतःबद्दल. बट देर इज अ चान्सेस. 100 पैकी तुम्ही 90, 99 चान्सेस आहेत की ते होणारच आहेत. फक्त विश्वास ठेवायचा आहे आपल्याला. आणि आत्ताच ह्या डिझायर्ड मध्ये की येस 10 आउट ऑफ 10 माझी फिजिकल हेल्थ असणार, मेंटल हेल्थ असणार, करिअर चांगलं असणार, रिलेशनशिप आणि माझं वेल्थ, सगळे एरियाज 10 आउट ऑफ 10, दिस इज माय डिझायर्ड स्टेट. राईट. तर तुम्हाला ऑल एरियाजमध्ये चांगलं डिझायर्ड मध्ये जायचं आहे असं वाटत असेल तर हा सेशन तुमच्यासाठीच आहे. आणि मी इथे तुमच्यासाठी ऑल लाईफ एरियाज वरती वर्क करण्यासाठीच तुमच्या हेल्पसाठी मी इथे आहे. सो डन झालं असेल तर डी टाईप करायची आहे. ही एक्सरसाइज सरांकडनं आलेली आहे. ओके. आता जर तुमची परमिशन असेल तर मी माझ्याबद्दल थोडंसं सांगू इच्छिते. हू आय एम अँड मी हे आपल्यासोबत सेशन का अरेंज केलेलं आहे आणि मी इथे नेमकं काय करतेय. ज्यांना माहिती आहे सो वेल अँड गुड. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी माझं छोटंसं एक सेल्फ इंट्रोडक्शन देऊ इच्छिते. आय एम अ सिंगल मदर ऑफ माय 7-year-old सन. ओके. मी गेल्या 10 वर्षापासून बँकिंग इंडस्ट्रीमध्ये काम करतेय. आय एम अ पॅशनेट टीचर. माझ्या लाईफमध्ये असे बरेचसे काही प्रॉब्लेम्स, अडचणी आल्या होत्या. त्यातनं मी बरंच काही शिकत गेले. ऑन माय फिजिकल हेल्थ, ऑन माय मेंटल हेल्थ, ऑन माय करिअर लेवल. तर ह्या सगळ्या गोष्टींमधनं मी स्वतः शिकत शिकत काही सर्टिफिकेशन केले. आय एम अ रेकी ग्रँड मास्टर. मला टीचिंग खूप जास्त आवडतं. मी बँकिंग इंडस्ट्रीमध्ये जॉईन होण्याच्या आधी काही वर्ष टीचिंगमध्ये सुद्धा होते. आणि ज्या गोष्टी मी शिकत शिकत गेले त्यातनं मला अनुभव असा आला की मी मोस्टली ज्या गोष्टी शिकले त्या इंग्लिशमध्ये होत्या, आयदर हिंदीमध्ये होत्या. आणि एक वाटलं की मराठीमध्ये आणि मराठी लोकांसाठी आपण काहीतरी करावं. ज्या गोष्टींचा मला फायदा झालेला आहे त्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहोचवाव्यात. यासाठी माझा हा टीचिंग आणि कोचिंगचा जर्नी सुरू झालेला आहे. आणि तिथून मी माइंडफुलनेस लाईफ कोचिंग सर्टिफिकेट, रेकी ग्रँड मास्टर सर्टिफिकेट, आय एम अ सर्टिफाईड हीलर, हे सगळे सर्टिफिकेशन केलेले आहेत. सोबतच मी होपोनोपोनो, EFT या वेगवेगळ्या हीलिंग मॉड्यूल्स आहेत ज्या की मी प्रॅक्टिस करते. मी प्रॅक्टिशनर आहे. आय आय एम ऑथर ऑल्सो. माझे Amazon वरती तुम्हाला बुक्स बाय शीला घाडगे भेटू शकतात. माझे तिथे बुक्स पब्लिश झालेले आहेत. अँड हा जर्नी फक्त एका मिशन सोबत सुरू आहे. प्रत्येक मराठी माणसाला एक सुखी जीवन जगण्याचा मार्ग दाखवायचा. इथे आपण आज खूप सारे प्रॉब्लेम्स मध्ये गुरफटलेले आहोत. त्या प्रॉब्लेम्स मधनं बाहेर कसं यायचं, एक हॅपी लाईफ कसं जगायचं, स्वतःला हॅपी ठेवून आपल्या एक व्यक्ती जर हॅपी झाला तर आपण आपल्या पूर्ण परिवाराला तो हॅपीनेसचा मार्ग दाखवू शकतो किंवा हिलिंगचा मार्ग दाखवू शकतो.
आणि जर एक फॅमिली हॅपी असेल, हील्ड असेल, तर आपण एक सोसायटी, एक हॅपी आणि हीलिंग सोसायटी क्रिएट करण्यास मदत होते. तर या एका मिशन सोबत की प्रत्येक घरामध्ये एक मराठी व्यक्ती हील असावा, हॅपी असावा, यासाठी हा प्रवास सुरू केलेला आहे आणि त्या प्रवासाचा तुम्ही भाग झाला त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. आणि ह्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे याची अश्युरिटी मी तुम्हाला आज इथे देते. सो दिस इज ऑल अबाउट मी. आणि आज तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारू इच्छिते मी, की तुम्हाला काय वाटतंय, की तुमची लाईफ आज जी आहे, जशी आहे, त्याचं रिझन काय आहे? व्हॉट इज द रिझन फॉर युअर टुडेज लाईफ? मला काय वाटते, की तुमच्या लाईफचं काय रिझन आहे बाबा? हॅपी असेल, छान असेल तर व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? आणि जर हॅपी नाहीये, खूप सॅड आहे, खूप प्रॉब्लेमॅटिक आहे, काहीच चांगलं चालत नाही आहे, असं जर वाटत असेल तर त्याचे रिझन काय आहे? येस, तुम्ही एकदा स्वतःला विचारा, की येस व्हॉट इज द रिझन फॉर माय टुडेज लाईफ? ह्याचं उत्तर मी नक्कीच देणार आहे. अँड दिस इज द रिझन. ओके. सो मेजरली बरेच जण म्हणतात, की येस काहीतरी नशीब आहे, हे आहे, ते आहे. येस संग्राम सर, यू आर थिंकिंग राइट नाऊ. बट मला याचं उत्तर द्यायला आवडेल. आपलं जेही काही लाईफ आहे, त्याचं 20% रिझन किंवा रिस्पॉन्सिबल आहे आपले स्वतःचे कर्म. बरं या जन्मात मी काहीच असं कोणाचंच काही वाईट केलं नाहीये, मी कुणालाच प्रॉब्लेम दिला नाही, कोणालाच त्रास दिला नाही, तरी सगळं माझ्यासोबत वाईट का होतंय? असं बऱ्याच जणांचा प्रश्न असेल. तर कर्म याच जन्माचे असतील असं नाहीये. आपण माणूस प्राणी हा 75 लाख जन्मानंतर जन्माला आलेलो आहोत. मनुष्य प्राणी घेतलेला आहे आपण जीवन म्हणून. तर हे 75 लाख जन्म कुठल्याही पद्धतीचे असतील ते. त्यातले सगळे मिळून आपले छोटे-मोठे जे काही कर्म चांगले वाईट असतील, त्याचं रिझल्ट म्हणून आज जे काही आपण एखादे मेजर मोठे प्रॉब्लेम बघत असू, तर दॅट डिपेंड्स की 20% तुम्ही तुमच्या लाईफच्या कर्मांना काहीतरी फेस करत आहात. पण 80% जो मेजर पार्ट आहे, 80% मेजर पार्ट आहे आपल्या लाईफचा बनण्याचा, दॅट इज रिस्पॉन्सिबल ऑफ अवर ओन थॉट्स. आपले स्वतःचे ओन विचार. जे काही आपण विचार करत आलेलो आहोत, करतोय आजूबाजूचा जे सराउंडिंग असेल, त्यातनं आपली मेंटॅलिटी जी बनत गेलेली आहे, दॅट ऑल रिस्पॉन्सिबल ऑफ अवर टुडेज सिच्युएशन. जर आपल्याला एक बेटर लाईफ पाहिजे असेल, तर आपल्याला आपले विचार मॅनेज करणं हे खूप गरजेचं आहे. मॅनेजिंग अवर थॉट्स फॉर अ बेटर लाईफ. जर तुम्ही तुमच्या विचारांवरती, तुमच्या थॉट्सवरती, तुमच्या माइंडवरती काम करायला घेतलं, तर तुम्ही हे सगळी सिच्युएशन लाईफची आजची जी काही आहे, ती बदलू शकता. मी इव्हन बदललेली आहे. माझ्यासारख्या हजारो लोकांनी बदललेली आहे. इट इज अ 100% ट्रुथ. सो सगळ्यांना लक्षात आलंय? 20% तुमचे कर्म असतात आणि 80% तुमचे स्वतःचे थॉट्स असतात. आता तुम्ही म्हणताल, "मी तर काही वाईट विचार नाही केला. मी तर कधी माझ्यासोबत प्रॉब्लेम व्हावं असं नाही विचार केलेला आहे." त्यापुढे येऊच आपण. पण हे कोण बोलतंय? हे मी नाही बोलत आहे. हे गौतम बुद्ध बोलतायत. खूप सारे मोठे-मोठे ऑथर्स यांनी लिहिलेले आहे. खूप सारे मोठे जे आजपर्यंत येऊन गेलेले आहेत चांगले ऑथर्स. त्यांची बुक्स तुम्ही वाचायला घ्या. त्यात तुम्हाला कळेल, की व्हॉट यू थिंक यू बिकेम. जे काही तुम्ही विचार करता तेच तुम्ही बनता. तुम्ही जे काही फील करता तेच तुम्ही लाईफमध्ये अट्रॅक्ट करता आणि जे काही तुम्ही इमॅजिन करता लाईफमध्ये तेच तुम्ही क्रिएट करत असता. यू आर द युनिव्हर्स. अहम ब्रह्मास्मी असं कधीतरी तुम्ही ऐकलं असेल, कुठेतरी ऐकायला आलं असेल. का बरं म्हणण्यात आलेलं आहे? कशाच काय रिझन असेल, की असं होऊ शकतं का? असतं का? मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल द्वारा सांगू इच्छिते. आता आपण एका च्या जो बालक जन्म घालतो, आपण त्या बेबीला काय म्हणतो माणसाच्या? तो एक माणसाचा बेबी आहे, माणूस आहे. प्राण्यांचं किंवा जनावरांच्या बेबीजला आपण प्राणीच बोलतो, राइट? तसंच पशु-पक्षी असतील, त्यांच्या बेबीजला पशु-पक्षी बोललं जातं. पक्ष्यांच्या बेबीला पक्षी बोललं जातं. तर तुम्हाला नाही वाटत का आपण सगळे जे लिव्हिंग थिंग्स आहोत, हे सगळे आपण युनिव्हर्सचे क्रिएचर आहोत. युनिव्हर्सने आपल्याला बनवलेलं आहे. त्या ब्रह्मांडाने आपल्याला बनवलेलं आहे. तर आपण सगळेजण लिव्हिंग थिंग्स एक ब्रह्मांडाचा अंश आहोत. ज्याने आपल्याला क्रिएट केले तेच आपण बोललं जातो ना स्वतःला. आपण माणूस आहोत राइट. बट प्रत्येक माणसाला कोणी बनवलंय? युनिव्हर्सने बनवले, या ब्रह्मांडाने बनवले. आणि सगळ्या व्यक्तींमध्ये, सगळ्या लिव्हिंग थिंग्समध्ये ह्या युनिव्हर्सचा अंश आहे.
ज्याने आपल्याला बनवले त्याची पॉवर, त्याचा अंश आपल्या सगळ्यांमध्ये आहे. म्हणूनच युनिव्हर्सची पॉवर ही सगळ्यांमध्ये आहे. आपण फक्त माहिती नसल्या कारणाने अननोन आहोत आपण या गोष्टींपासून, म्हणून आपण बऱ्याचदा लाईफमध्ये काही गोष्टींना स्ट्रगल करत असतो, फेस करत असतो. तर एवढे लक्षात ठेवाल की आपल्यामध्ये युनिव्हर्सल पॉवर आहे. त्या कशा आहेत त्याचा पण उलगडा मी करणार आहे. अँड इट इज ऑलरेडी रिटन बाय बुद्धा की तुम्ही जे काही विचार करता तुम्ही तेच बनता. आता विचारांमध्ये बऱ्याच गोष्टी आल्या, की आपण बऱ्याचदा म्हणतो, मी कधी विचार नाही केला, की माझ्यासोबत प्रॉब्लेम हवे, असं व्हावं, तसं व्हावं. पण आपण जे काही विचार करतो ते कॉन्शियस लेव्हलला असतं. आता जसं या पिक्चरमध्ये दिसत आहे तुम्हाला, की एक समुद्रामध्ये पर्वताची छोटीशी चोटी दिसते. राईट? बर्फ पर्वताचं. पण त्याच्या आतमध्ये जो बिग असा भाग असतो बर्फाने आच्छादलेला, तो असतो आपला सबकॉन्शियस माइंड. तसं आपल्या मनाचं असतं, की कॉन्शियस लेव्हल 10% असतं फक्त. जे पूर्ण मन आहे आपलं, माइंड आहे आपलं, त्याचा 10% भाग हा आपण कॉन्शियसली म्हणजे जागरूक अवस्थेमध्ये एक्सपिरियन्स करत असतो. जे काही विचार करतोय, जे काही पाहतोय, अनुभवतोय, इट इज ऑल कॉन्शियस लेव्हल. आणि हा फक्त आपल्या मनाचा 10% पोर्शन आहे. आणि जो मेजर आहे 80 ते 85% पोर्शन हा सबकॉन्शियस माइंडने आपल्या ग्रासलेला आहे. आता त्या सबकॉन्शियस मध्ये असतात आपले स्वतःचे ओन बिलीफ्स, आपले इमोशन्स, आपल्या हॅबिट्स, सवयी, आपण काय व्हॅल्यूज ठेवलेल्या आहेत मनामध्ये, आपले लॉंग टर्म मेमरीज, काय इमॅजिन करतोय, आपले इंट्युशन्स काय आहेत, मनामध्ये कुठल्या गोष्टी चाललेल्या असतात, ह्याचं सगळ्यांचं स्टोरेज हे सबकॉन्शियस किंवा अवचेतन मन ज्याला बोललं जातं. हे 80 ते 85% याची जागा असते आणि इथे ह्या सबकॉन्शियस लेव्हलला जे तुमचे काय विचार आहेत, त्याचं सगळं रिप्लिका तुम्ही आयुष्यामध्ये जगत असता, पाहत असता. आयदर इथे भीती असेल, आयदर इथे वरी असेल, चिंता असेल, राग असेल, तर तुम्हाला आउटर साइडला ह्याच सगळ्या गोष्टी भेटतील. ज्या गोष्टींची भीती असेल मनात त्याच होतील. ज्या गोष्टी वाटत असतील की माझ्याच्याने पॉसिबल नाही आहे, जे काही तुम्ही मनामध्ये सतत इमॅजिन होत असेल की माझ्यासोबत असं झालं तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बाहेर येत असतात. इट इज ऑल अबाउट युअर सबकॉन्शियस लेव्हल. आणि अनकॉन्शियस एक 5% भाग आपण बोलू शकतो. जो व्यक्ती कोमामध्ये आहे किंवा पॅरलाइज्ड आहे त्याला अनकॉन्शियस लेव्हल बोललं जातं. तिथे काहीच कळत नाही किंवा काहीच वर्क होत नाही. इट इज ओन्ली अ 5% भाग. तर आपल्या ह्या सबकॉन्शियस लेव्हलवरती आपलं लाईफ घडत असतं. आणि या सबकॉन्शियस मध्ये अवचेतन मनामध्ये जे काही स्टोअर आहे तिथनं आपला माइंडसेट तयार होत असतो. आता यामध्ये 2 टाइपचे माइंडसेट असतात. एक तर अबंडन्स किंवा ग्रोथ माइंडसेट आणि सेकंड इज द स्कार्सिटी किंवा निगेटिव्ह माइंडसेट बोलल्या जातं. आता अबंडन्स किंवा पॉझिटिव्ह किंवा ग्रोथ माइंडसेट कशाला बोलल्या जातात? जर तुमच्या सबकॉन्शियस लेव्हलला 80 ते 85% मनाचा भाग यामध्ये जर खूप प्रेम आहे, हॅपीनेस आहे, जॉय आहे, खूप आनंद आहे, ट्रस्ट आहे, बिलीफ आहे, सगळे अशा पॉझिटिव्ह गोष्टी, ब्लेसिंग्स आहेत. या सगळ्या गोष्टीने जर तुमचं मन, अंतर्मन, अवचेतन मन जर भरलेलं असेल, स्टोरेज असेल, तर तुमचा एक माइंडसेट असतो, तो म्हणजे की अबंडन्स किंवा ग्रोथ माइंडसेट. आणि या अबंडन्स माइंडसेट जर असेल, तर तुमच्या लाईफमध्ये सगळं काही पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह येताना दिसेल तुम्हाला. अबंडन्स येताना दिसेल. आणि जर तुमचा माइंडसेट किंवा अवचेतन मनामध्ये फिअर आहे, लिमिटेशन्स आहेत, लॅकिंग आहे, सेल्फ डाऊट आहे, डिसइम्प्रूव्हमेंट, इनसिक्युरिटी आहे, जेलसीची भावना आहे, विक्टिमची भावना आहे. ह्या सगळ्या जर भावना स्टोअर असतील, ज्यालाच आपण थोड्या निगेटिव्ह भावना सुद्धा म्हणू शकतो, की राग आहे, भीती आहे, चिडचिडेपणा आहे. ह्या सगळ्या भावनांनी तुमचा माइंडसेट तयार होत जातो. तो असतो स्कार्सिटी किंवा त्यालाच निगेटिव्ह माइंडसेट बोलल्या जातात. आणि जर ह्या माइंडसेटमध्ये आपला माइंडसेट असेल स्कार्सिटीमध्ये, तर आजूबाजूच्या गोष्टी सुद्धा अजून निगेटिव्ह व्हायला लागतात. दिस इज अ माइंडसेट. क्लिअर आहे? ओके. जर तुमचे थॉट्स जे काही असतील कॉन्शियस लेव्हलला, तुम्ही जर चांगला विचार म्हणजे पॉझिटिव्ह विचार करत असता, तर तसे पॉझिटिव्ह इमोशन्स येतात आणि तशीच एनर्जी बनत जाते. जर हाच तुमचे विचार निगेटिव्ह असतील, रागाचे असतील, चिडचिडेपणाचे असतील, भीतीचे असतील, तसेच इमोशन्स क्रिएट होतात आणि तशीच तुमची एनर्जी बनत जाते. आता ह्या थॉट्सच्या बेसिसवरती तुमची एनर्जी क्रिएट होते आणि तुमच्या एनर्जीजवरती तुमचा हा ऑरा तयार होत असतो. जर तुम्ही निगेटिव्ह किंवा स्कार्सिटी
माइंडसेटमध्ये असताल, त्या थॉट्समध्ये असताल, तर तुमचा हा ऑरा कुठे ना कुठेतरी निगेटिव्ह होत जातो आणि तिथनं निगेटिव्हिटी अट्रॅक्ट होत असते. म्हणजे जितका तुम्ही निगेटिव्ह विचार करता, तितक्या निगेटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येताना दिसतील. मग तिथून रिलेशन्स खराब होतील, तिथून हेल्थ खराब होईल, तिथनं तुमचे मनी लाईफ, करिअर लाईफ ही सगळी अडखळल्या जात असते. या उलट जर तुमचा माइंडसेट किंवा तुमचा ऑरा पॉझिटिव्ह तेव्हा होतो जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह बिलीफ, पॉझिटिव्ह माइंडसेट असेल तुमचा, तर तुमचा ऑरा हा स्ट्रॉंग होतो. कारण ह्या मनातून, अंतर्मनातून आलेल्या गोष्टी आहेत आणि जितका तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेट असेल तितका तुमचा स्ट्रॉंग ऑरा बनतो, पॉझिटिव्ह बनतो आणि तिथून सगळं छान व्हायला लागतं. तुमची रिलेशनशिप छान होतात, तुमची हेल्थ छान होते, तुमची मनी लाईफ छान होते, करिअर छान होतं. इट ऑल डिपेंड्स ऑन अस, our inner belief, our subconscious, our mindset, right? दिस इज ऑल टेक्नॅकिलिटी, टेक्निकल गोष्टी आहेत ह्या. कारण आपण म्हणतो ना की जसं आपण विचार करू तसंच होतं बाहेर. ह्या गोष्टी आपण म्हणतो बट माहिती नसते की नेमका प्रॉब्लेम कुठे होतोय. तर प्रॉब्लेम इज ऑल अबाउट आवर ओन माइंडसेट. तर आपल्याला जर लाईफमध्ये स्ट्रॉंग ऑरा पाहिजे असेल तर आपल्याला इनर आपला ऑरा किंवा इनर माइंडसेट हे स्ट्रॉंग करणं, पॉझिटिव्ह करणं गरजेचं असतं. तर हे पॉझिटिव्ह कसं करायचं ह्यासाठी आपला मी तुम्हाला सांगणार आहे. पण इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? येस, एनी डाऊट्स? यामध्ये कुणाला काही डाऊट्स आहेत? क्लिअर असेल तर सी टाईप कराल. येस, अप टू नाऊ स्ट्रॉंग ऑरा आणि वीक ऑरा. जर वीक ऑरा असेल तर आपल्याला लाईफमध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स येताना दिसत आहेत. कुठलेही असतील, आयदर फायनान्शियल लॉसेस असतील, रिलेशन्समध्ये इश्यू असतील, आपल्या स्वतःच्या हेल्थमध्ये प्रॉब्लेम्स असतील. तर एनी निगेटिव्हिटी ज्या आपल्याला दिसत आहेत. आणि जर आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी हव्या असतील लाईफमध्ये, की सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह असाव्यात, चांगल्या असाव्यात, तर त्यासाठी आपल्याला आपला ऑरा पॉझिटिव्ह आणि स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. अँड दॅट इज आवर इनर वर्क. हे आपण इनर वर्क करून करू शकतो. त्या इनर वर्क कशा पद्धतीने करू शकतो त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. जसं आता आपण आधी बोललेलो की आपला विचार आपले इमोशन्सला क्रिएट करतं आणि आपले इमोशन्स आपल्या एनर्जीला क्रिएट करतं. आणि जशी एनर्जी असते तसंच आपला ऑरा बनत जातो. तर एनर्जी बोललं तर त्याच्यामध्ये 7 एनर्जी सेंटर्स ही खूप महत्वाचे असतात, जे की आपल्या प्रत्येक ह्युमन बॉडीमध्ये आहेत. प्रत्येक जसं म्हटलं की आपण सगळे युनिव्हर्सची क्रिएचर आहोत, ब्रह्मांडाची क्रिएचर आहोत. तर ब्रह्मांडाचा अंश हा सगळ्यामध्ये असतो, प्रत्येक सजीवामध्ये, लिव्हिंग थिंग मध्ये असतो. आणि ही एनर्जी आपल्या बॉडीमध्ये प्रवाह करत असते आणि ह्या एनर्जी थ्रू सेंटर्स बनलेले असतात, जे 7 सेंटर मेजरली आपल्या बॉडीमध्ये असतात. राईट. जसं तुम्हाला या इमेजमध्ये दिसत आहे एका व्यक्तीची प्रतिमा, एका ह्युमनची प्रतिमा. त्याच्या इनर बॉडीमध्ये आपल्याला हे 7 वेगवेगळे एनर्जी सेंटर दिसतात. चक्र बोलल्या जातात त्याला किंवा एनर्जी सेंटर बोलल्या जातात. आणि या एनर्जी सेंटर जसे तितके तुमचे स्ट्रॉंग असतील किंवा आपण त्याला बोलू शकतो पॉझिटिव्ह असतील, बॅलन्स्ड असतील, तितकाच तुमचं ऑरा हा स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह होण्यास मदत होत असते. आणि हेच जर चक्र सेंटर्स वीक असतील, इम्बॅलन्स असतील, तर आपला ऑरा सुद्धा इम्बॅलन्स किंवा वीक व्हायला लागतो. आता ह्या चक्रांबद्दल सांगायचं झालं तर प्रत्येकाची नावं अशा पद्धतीने आहेत आणि प्रत्येकाचं वर्किंग सुद्धा आपण याबद्दल बोलणार आहोत. तर हे फर्स्ट जे चक्र दिसत आहे जांभळ्या कलरचं आपल्या क्राऊन पोर्शन वरती असतं. दॅट इज कॉल्ड अ क्राऊन चक्र किंवा सहस्रार चक्र बोलल्या जातं. जांभळ्या कलरचा हा चक्र आपल्या या पोर्शनला असतो. राईट. थर्ड चक्र आहे दॅट थर्ड आय चक्र आपल्या थर्ड आय पॉइंटला. महादेवाचा तिसरा डोळा जिथे म्हणतो आपल्या फोरहेडला, त्यालाच थर्ड आय चक्र म्हणतात. हा निळसर जांभळा किंवा व्हायलेट कलर मध्ये असतो. थ्रोट चक्र असतं, विशुद्ध चक्र सुद्धा बोललं जातं. आपल्या थ्रोट पॉइंटला असतो हा चक्र. राईट. त्यानंतर हर्ट चक्र आपल्या हर्ट सेंटरमध्ये असतं. हर्टच्या खाली आपल्या नाभीच्या बेंबीच्या 2 इंच वरती असा एक पोर्शनला चक्र असतो. दॅट इज कॉल्ड सोलार प्लेक्सस किंवा मणिपूर चक्र बोललं जातं. आपल्या नाभीच्या 2 इंच खाली सॅक्रल चक्र किंवा स्वादिष्टान चक्र असतं. त्याला ऑरेंज कलरमध्ये असतो तो. राईट. आणि आपल्या स्पाईनच्या जो मणका आहे, मणक्याच्या एंड पॉइंट जिथे संपतो त्या पोझिशनला एक रूट चक्र असतं, मूलाधार चक्र त्याला म्हणलं जातं. हा लाल कलर मध्ये असतो.
आता हे प्रत्येक चक्राचं आपल्या इमोशनल आणि फिजिकल लेवलला कनेक्शन असतं. आपले इमोशनल, फिजिकल लाईफमध्ये ज्याही काही गोष्टी आपण पाहत आहोत, ह्या प्रत्येक चक्राला डिपेंड करत असतात. आता मी रूट चक्राबद्दल सांगणार आहे डायरेक्टली टू द पर्सन ज्यांना हाडांचे त्रास आहेत, पाठीचा त्रास होतोय, गुडघ्यांचा त्रास होतोय. मेजरली आपले मुळापासनं केस असतात, केसांची गळती होतीये, नखांची वाढ होत नाहीये. तर हे सगळे जर प्रॉब्लेम्स होत असतील, तर त्यांना रूट चक्र, मूलाधार चक्राचा इम्बॅलन्स झालेला आहे. हा एनर्जी सेंटर तुमचा बॅलन्स नाही आहे. म्हणून प्रॉब्लेम्स येत आहेत. हे झाले फिजिकल लेव्हलला. आणि मूलाधार चक्र जर तुमचा बॅलन्स नसेल, इम्बॅलन्स असेल, तर तुम्हाला शांत वाटत नाही, स्थिर वाटत नाही, स्टेबल वाटत नाही, सेफ फील होत नाही. तुम्हाला अगदीच कुठेही फायनान्शियल रिलेटेड असेल किंवा रिलेशन रिलेटेड सुद्धा असेल, सेफ्टी नसते. स्वतःबद्दल चिंता, मुलाबाळांबद्दल चिंता होते. माझं फ्युचरमध्ये कसं होईल, काय होईल, या सगळ्या चिंता असतात. याचा अर्थ की तुमचं रूट चक्र, मूलाधार चक्र हा कुठे ना कुठेतरी इम्बॅलन्स झालेला आहे. ओके. यामुळे हे प्रॉब्लेम्स बघतात. सोबतच फिजिकल लेव्हलला हाडांचे प्रॉब्लेम्स, तुम्हाला ह्या एरियातली पाईल्स, फिशरीज असे जरी प्रॉब्लेम होत असतील, तरी या चक्रांच्या इम्बॅलन्समुळे होतं. राइट? दिस इज ऑल अबाउट द रूट चक्रा. सेकंड इज द सॅक्रल चक्र किंवा यालाच बोललं जातं स्वाधिष्ठान चक्र. हा तुमच्या नाभीच्या 2 इंच खाली असतो, ऑरेंज कलरमध्ये असतो. ओटीपोटातल्या भागामध्ये हा चक्र स्थित असतो. जर लेडीजला पीसीओडी, पीसीओएस हा त्रास असेल फिजिकल लेवलला, मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये इश्यू असतील, वेळेवर होत नाही, असाही प्रॉब्लेम असेल, तर हा रिलेटेड आहे तुमच्या सॅक्रल चक्राशी. स्वादिष्टान चक्र तुमचं इम्बॅलन्स झालेलं आहे, म्हणून हे मेजरली प्रॉब्लेम्स फेस करत असतात. सोबत कन्सिव्हिंगचा त्रास असेल, होत नाहीये किंवा डिले होतोय, ह्या चक्राच्या इम्बॅलन्समुळे. इज ऑल अबाउट फिजिकल लेव्हलला. तर हा चक्र इमोशनल लेव्हलला तुम्हाला सतत शेमची भावना आहे मनामध्ये, गिल्टची भावना आहे मनामध्ये, असं जर वाटत असेल, तर ह्या चक्राच्या इम्बॅलन्समुळे अशा भावना क्रिएट होतात. आणि ह्या चक्राला बॅलन्स करून आपण ह्या फिजिकल आणि इमोशनल प्रॉब्लेम पासून दूर जाऊ शकतो, त्याला बॅलन्स करून. राइट? थर्ड चक्र आहे आपला जो सोलार प्लेक्सेस, मणिपूर चक्र आपल्या नाभीच्या 2 इंच वर असतो. पिवळ्या कलरमध्ये हा चक्र असतो, एनर्जी सेंटर असतं. इथे आपल्याला हा चक्र पॉवरचा चक्र आहे. किती पॉवरफुल वाटते, किती कॉन्फिडंट वाटतंय आपल्याला ह्यावर. जर तुम्हाला कॉन्फिडन्स लेव्हल कमी आहे, पॉवरफुल वाटत नाही, तर हा चक्र गडबडलेला आहे असं म्हणू शकतो आपण. सोबत तुम्हाला रागराग होतीये, चिडचिड होतीये, खूप जास्त तणावातून जात आहात तुम्ही, तर या चक्राच्या इम्बॅलन्समुळे. ही सगळी इमोशनल लेव्हलला. आणि फिजिकल लेव्हलला बघायला गेला तर ज्यांना राग होतो त्यांना ऍसिडिटीचा त्रास होतो. हा आपल्या पोटामध्ये चक्र स्थित असतो, म्हणून पोटाचे आजार व्हायला सुरुवात होते जर मणिपूर चक्र तुमचा बॅलन्स नसेल तर. पोटाचे आजार म्हणजे कसं? ऍसिडिटी होणं, पोटाचे विकार, कॉन्स्टिपेशन, जळजळ होणं, हे सगळे आजार, सोबतच डायबिटीज सुद्धा ह्या चक्राच्या इम्बॅलन्समुळे होत असतं. तर अशा सगळ्या इमोशनल आणि फिजिकल लेव्हलला तुमची चक्र जिम्मेदार असतात, रिस्पॉन्सिबल असतात. ते त्यानंतर पाहायला गेलं तर आपलं हार्ट चक्र असतं. आपल्या हार्टमध्ये स्थिर हिरव्या कलरचं चक्र असतं, हे हिलिंगचं चक्र. जर तुमची रिलेशन्समध्ये प्रॉब्लेम दिसत असतील आणि तुमच्या सेल्फ सोबत, फॅमिली सोबत, स्पाउस सोबत, किंवा ऑफिसमध्ये बॉस सोबत, कलीग सोबत किंवा एकटं फील होते मला, अशा भावना जर असतात, त्या सगळ्या तुमच्या हार्ट चक्राच्या इम्बॅलन्समुळे होतात. हे झालं इमोशनल लेव्हलला. आणि फिजिकल लेव्हलला बघायला गेला तर तुमचं हार्ट चक्र जर इम्बॅलन्स असेल, तर हार्ट रिलेटेड इश्यू स्टार्ट होतात. हार्ट अटॅक्स, हार्ट पेन्स, ओके, हार्ट ब्लॉकेजेस, हे सगळे उद्भवू शकतात तुमच्या हार्ट चक्राच्या ब्लॉक असल्यामुळे. त्यानंतर आहे थ्रोट चक्र किंवा विशुद्ध चक्र. आपल्या थ्रोट पॉइंटला स्थित असतं, हे निळ्या कलरचं चक्र असतं हे. जर तुम्ही तुमच्या भावना एक्सप्रेस नाही करू शकत आहात, पॉझिटिव्हली बोलू नाही शकत आहात, तुम्हाला जर काही हो म्हणायचंय, नाही म्हणायचंय, सांगू नाही शकत आहात, असं बरंच होतं लेडीज सोबत तर, की मी बोलू नाही शकत, माझ्या जे काही मनामध्ये ते सांगू नाही शकत, मला कोणी समजून घेत नाही आहे. बिकॉज ऑफ युअर थ्रोट चक्रा ब्लॉक आहे. पण आपल्या भावना व्यक्तच नाही करू शकत. हे का ब्लॉक पण होतंय? आपण सतत सतत आपलं म्हणणं, आपलं बोलणं दाबत आहोत, सांगत नाही आहोत.
आणि फिजिकल लेवलला पाहायला गेलं तर आपल्याला थायरॉइडचे प्रॉब्लेम, थ्रोट रिलेटेड प्रॉब्लेम हे थ्रोट चक्राच्या इम्बॅलन्स झाल्यामुळे खूप असतात. राईट. त्यानंतर आहे थर्ड आय चक्र. दिस इज युअर फोरहेड चक्र, अजना चक्र. हा व्हायलेट कलर मध्ये असतो. डिसिजन पॉवर किती स्ट्रॉंगली येऊ शकता तुम्ही. येस, क्लिअरली थिंकिंग असणं, डिसिजन फर्मली घेणं, ह्या जर गोष्टी असतील तर युअर चक्र इज पॉवरफुल. बट मी डिसिजन नाही घेऊ शकत, मी विचार नाही करू शकत, मी खूप गोंधळलेली असते, मला अतिविचार येत आहेत, हे सगळं तुमच्या थर्ड आय चक्राच्या ब्लॉक होण्यामुळे होतं. आणि फिजिकल लेवलला बघायला गेलात तर तुम्हाला डोकेदुखी, डोळ्यांचे आजार जर होत असतील तर ह्या चक्राच्या ब्लॉकेजेसमुळे होतात. मायग्रेनचा इश्यू स्पेशली ह्या सगळ्या थर्ड आय चक्रा रिलेटेड असतात. आणि द लास्ट वन इज अवर क्राऊन चक्र. हा आपल्याला स्पिरिच्युअलिटीशी किंवा युनिव्हर्सशी, ब्रह्मांडाशी कनेक्टेड फील असल्याचा फील देता, आपल्याला अनुभव देतो. बट जर तुम्हाला कनेक्टेड वाटत नाही, ईश्वराशी कनेक्टेड वाटत नाही, मला आता कुणावरच ट्रस्ट नाही आहे, माझं नशीबच खराब आहे, हे सगळं जे वारंवार आपण बोलतो की माझं कोणीच नाही आहे, असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा याचा अर्थ की तुमचा क्राऊन चक्र हा ब्लॉक झालेला आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट. ओके, हे चक्र इमॅजिनरी असतात का? हाऊ टू बॅलन्स चक्रास. ओके, तुमचे काही प्रश्न येत आहेत, आपण या प्रश्नांचे उत्तर नक्कीच देणार आहोत. हाऊ टू बॅलन्स चक्र याबद्दल आपण घेणारच आहोत मॅडम. हे चक्र इमॅजिनरी असतात का? तर इमॅजिनरी आपल्याला हे कारण दिसत नाहीत ऑब्व्हियसली, मानवी डोळ्यांनी हे चक्र दिसत नाहीत, बट ऍक्च्युली हे शरीरामध्ये असतात. होमिओपॅथी डॉक्टर्स जे अभ्यासक्रम त्यांचा असतो त्याच्यामध्ये हे शिकवलेले जातात. सो इट इज विदिन अस. आपल्या बॉडीमध्ये सिंपल लेवलला पाहायला गेलं तर आपल्या बॉडीमध्ये वेन्स असतात, ज्या रक्तप्रवाह करतात. वेन्स नाड्या असतात. त्या नाड्या काय करतात की आपल्याला आपला जो प्राण आहे, जो श्वास आहे, तो घेतल्यानंतर तिथनं आपल्या नाड्यांमधनं रक्तप्रवाह चालू होतो. आता श्वास आपण घेतो, श्वास घेण्यासाठी कुठे असं पर्टिक्युलर जागा नसते, पण आपण श्वास घेतो शरीरामध्ये आणि तिथनच हे एनर्जी सेंटर्स बनत असतात. प्राणालाच एनर्जी बोलल्या जातं. तो आपण प्राण घेतो, दॅट इज एनर्जी. आता हे पूर्ण इनविजिबल आहे, बट देर इज ऍक्च्युअल प्रेझेंट इन आवर बॉडी. आणि हा चक्र म्हणजे कन्सेप्ट असतो लाईक आता हा ग्लास आहे, हा ग्लास किंवा एक वाटी आपण धरू शकतो. इट इज ओपन, राईट. जेव्हा आपण इनहेल करतो तर किंवा जो प्राण आपल्या शरीरामध्ये जातो, तर ह्या ऊर्जा चक्रामध्ये एक सेंटर अशा पद्धतीने आपण कन्सिडर करू शकतो की इथे तुमचा प्राण येतो. जर हे ओपन असेल तर, पण यावर जर ब्लॉकेजेस आलं, दिस इज अ ब्लॉक, मग आता इथनं ऊर्जा जाणार आहे का? एनर्जी पास होतीये का? कारण हे ब्लॉक झालंय, राईट. हे ब्लॉक झालेलं आहे. तसेच आपले 7 ऊर्जा सेंटर्स, जिथनं आपली ऊर्जा किंवा एनर्जी प्रवाह व्हायला पाहिजे ते प्रवाह होत नाही, म्हणून तिथे ब्लॉकेजेस येतात. आणि हे ब्लॉकेज झाले की मग आपल्याला इमोशनली लेवलला, फिजिकल लेवलला प्रॉब्लेम दिसायला लागतात. ओके, दिस इज ऑल अबाउट 7 चक्र. आता हे कसे अनब्लॉक करायचे आहे त्याबद्दल आपण सांगणार आहोत. तर ते यातनं तुम्हाला ओळखायला आलं असेल की मेजरली तुम्हाला जो प्रॉब्लेम होतोय, आयदर सतत भीती वाटणं असो, सतत विचार करणं असो, एकटेपणा असो, रिलेशन्स इश्यू आहेत, फायनान्शियल इश्यूज आहेत, खूप चिडचिड होते, रागराग होते, तर तुम्हाला ते लक्षात येऊ शकतं की ह्याच्यापैकी कोणतं एनर्जी सेंटर तुमचं ब्लॉक झालेलं आहे, म्हणून तुम्हाला हा त्रास होत आहे. राईट. आता ह्या जेव्हा आपण अवेअर होतो, कुठल्याही गोष्टीबद्दल आपल्याला माहिती होते, तेव्हा अवेअरनेस इज अ फर्स्ट स्टेप टू मूव्ह फर्दर. आपल्याला हिलिंग करायचं आहे, त्याच्या आधी माहिती पाहिजे की आपल्याला नक्की झालंय काय, काय होतंय. आपल्याला जो काही प्रॉब्लेम होतोय याच्यावरनं आपल्याला कळालेलं आहे की माझा कुठला तरी एनर्जी सेंटर हा ब्लॉक होतोय, ब्लॉक झालाय, म्हणून मला हे प्रॉब्लेम्स होत आहेत. आता जेव्हा अवेअरनेस होतं तिथनं आपली ऍक्शन किंवा हिलिंग स्टार्ट होते. अवेअरनेस इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स हिलिंग. तर ही अवेअरनेस झाल्यानंतर आपण त्यांना हील कसं करायचं, त्या एनर्जी सेंटर जिथे आपले ब्लॉक झालेले आहेत त्यांना आपण अनब्लॉक कसं करायचं, त्याच्यावरती काय वर्क करायचंय, याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर इथपर्यंत क्लिअर आहे? अजून कोणाला काही डाऊट्स आहेत? एनी डाऊट्स ऑर क्लिअर? ओळखू शकला तुम्ही तुमचे कुठलेही चक्रस बॅलन्स आहेत किंवा असू शकतात? येस, क्लिअर, ग्रेट.
ओके, तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही ऍट द एंड ऑफ सेशन सुद्धा विचारू शकता मला. ओके, येस, कन्फ्यूज आहे. इट्स अ थोडासा डीप कन्सेप्ट आहे 7 चक्रांचा, आपल्या एनर्जी सेंटरचा. बट इट इज इंट्रोडक्शनरी. आपण इंट्रोडक्शन घेऊ शकतो, आपल्याला जनरल माहिती भेटू शकते की येस, आपल्याला ह्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला वर्क केलं तर आपण एक छान आयुष्य जगू शकतो. राईट. तर बीज मंत्रांद्वारे आपण ह्या 7 चक्रांना अनब्लॉक किंवा बॅलेन्स करू शकतो. इट्स अ प्रूव्हन मेथड. मेडिटेशनद्वारा किंवा बीज मंत्रांद्वारा हे चक्र आपण अनब्लॉक करू शकतो. सो फर्स्ट जे चक्र बघितले आपण, रूट चक्र, रेड कलरचं स्पाईनच्या आपला ऍट द एंड पॉइंट असतो, त्याला अनब्लॉक करण्यासाठी हा बीज मंत्र आहे लम. आता ओम हा बीज मंत्र बऱ्याच जणांनी ऐकला असेल, ओम वगैरे असतात. तसेच लम हा जर बीज मंत्र आपण कंटिन्युअसली वारंवार जप केला, मेडिटेशन द्वारा आपण हा लम बीज मंत्र प्रोनाऊन्स करत राहिलो, तर हा चक्र अनब्लॉक होण्यास मदत होते, बॅलन्स होण्यास मदत होते. आता हा एका दिवसात नाही होणार, ह्याला प्रॅक्टिसेस, डेली लाईफस्टाईल चेंज सुद्धा रिक्वायर्ड आहे. राईट. पण 100% रिझल्ट आहे. वम हा आपल्या स्वादिष्टान चक्राशी रिलेटेड आहे. स्वादिष्टान चक्र आपल्या ओटीपोटातला चक्र, जिथे हा वम बीज मंत्र आपण कंटिन्युअसली जप करत राहिलो, म्हणत राहिलो, तर आपलं स्वादिष्टान चक्र बॅलन्स होऊ शकतं. राईट. थर्ड आपला मणिपूर चक्र, येलो कलरचा, पोटामध्ये स्थित असतो. रम त्यासाठी बीज मंत्र आहे रम. हा रम मंत्र कंटिन्युअसली जाप करत राहिलो तर आपला बीज मंत्र, हा चक्र बॅलन्स होताना दिसेल. त्यानंतर आहे हर्ट चक्र. हर्ट सेंटर आपला, त्याला बीज मंत्र आहे यम. यम हा बीज मंत्र आपण जर कंटिन्युअसली म्हणत राहिलो तर हा चक्र अनब्लॉक होऊ शकतो. हम हा थ्रोट चक्रासाठी आहे. थर्ड आय साठी आहे ओम. ओम हा असं बीज मंत्र आपण म्हणतो. ग्रेट. तर प्रत्येक चक्र डिपेंड्स, आपण कंटिन्युअसली जापही करू शकतो 108 वेळा, 21 वेळा साथी चक्राचं करू शकतो. अशा पद्धतीने ह्या चक्रांना बीज मंत्रांद्वारे, मेडिटेशनद्वारा अनब्लॉक केलं जातं. सोबतच अफर्मेशन्सद्वारा हे चक्र अनब्लॉक होण्यास मदत होते. पॉझिटिव्ह अफर्मेशन जे आपण म्हणत असतो सतत, की माझ्या आयुष्यामध्ये काहीच चांगलं नाही होत, माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, हे आहेत, ते आहेत. ह्या सगळ्या आपण वारंवार जे बोलतो दॅट इज अफर्मेशन. आणि ह्यामुळेच आपले चक्र जे आहेत, एनर्जीचा प्रवाह आहे, तो कुठे ना कुठेतरी स्टक होतो आणि तिथून अनब्लॉक म्हणजे ब्लॉकेजेस चालू होतात. तर पॉझिटिव्ह अफर्मेशन्स करून सुद्धा हे चक्र अनब्लॉक केले जातात. तो नोट डाऊन करा हे बीज मंत्र. ओके. तर रेकी ही एक एनर्जी हिलिंग, जसं आपण म्हटलं की सेल्फ हिलिंग टेक्निक शिकणार आहोत आज आपण. आता आपल्याला तर कळालं की आपल्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स होत आहेत ते आपल्या वीकर ऑरामुळे होत आहेत, आपल्या स्वतःच्या थॉट्समुळे होत आहेत किंवा चुकीच्या आपल्या बिलीफ सिस्टीममुळे, सबकॉन्शियस लेवलमुळे हा प्रॉब्लेम्स क्रिएट झाले आहेत कुठे ना कुठेतरी. तरी आपल्या स्वतःला हील केलं तर आपलं आयुष्य हील होऊ शकतं. आणि स्वतःला हील करण्यासाठी रेकी ही अगदी खूप छान, सेफ, नॅचरल अशी मेथड आहे. रेकी मेथड ज्याला बोलल्या जातात. आता रेकी केली आणि कुठेतरी चोरी झाली असं तुम्ही मे बी न्यूजपेपरला वाचलं असेल. दॅट इज अ मराठी. रेकी म्हणजे पाहणी पडताळणी, हे मराठी वर्ड झाला. पण रेकी हा जॅपॅनीज वर्ड आहे. रे आणि की ह्या जपानच्या शब्दांपासनं ह्याचे वेगवेगळे अर्थ तयार होतात. रे म्हणजे जपानी वर्ड जो रे आहे त्याचा अर्थ होतो युनिव्हर्सल, ब्रह्मांडीय. राईट. आणि की जो हा एक वर्ड आहे त्याचा अर्थ होतो लाईफ फोर्स एनर्जी. लाईफ फोर्स एनर्जी यालाच बोललं जातं ऊर्जा किंवा प्राण. रे आणि की हा जपानच्या वर्डचा मिनिंग आहे. युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी रेकी असा वर्ड तयार झालेला आहे. तर हे जे जपानमध्ये रेकी की असते, एनर्जी ज्याला बोललं जातं, जपानला मध्ये की असं बोललं जातं. ते वेगवेगळ्या देशांमध्ये बोललं जातं. चायनामध्ये ची असं बोललं जातं एनर्जीला. आपल्या इंडियामध्ये प्राण, एनर्जी म्हणजेच प्राण असतो. इजिप्तमध्ये का. अशा पद्धतीने वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या देशांमध्ये यूज केलेले आहेत. दॅट इज कॉल्ड एनर्जी. राईट. आणि हा रेकीचा कन्सेप्ट 140 प्लस देशांमध्ये विविध ठिकाणी
वापर केला जातो आणि हील केलं जातं आपल्या स्वतःला, इतरांना हिलिंगनी, या रेकीने हिलिंग दिल्या जातं. तर हा रेकीचा कन्सेप्ट कुठून आला, ओरिजिन ऑफ रेकी, याबद्दल थोडंसं डिस्कस करू. रेकी ओरिजिनेटेड इन जपान इन द अर्ली 1920s, डेव्हलप्ड बाय मिकाओ उशिओ. तर हे 1920s मध्ये मास्टर मिकाओ उसिओ हे मॉन्क होते जपानचे, त्यांनी शोधून काढलं. बट त्या आधीच भारतामध्ये, इंडियामध्ये रेकी ह्याला नाव नव्हतं, पण हा एनर्जी हिलिंगचा कन्सेप्ट भारतातून उगम आलेला आहे, की एनर्जी असतात आणि त्याला प्राण असतो आणि त्याला हिलिंग पद्धतीने, कशा पद्धतीने वापरायचा किंवा विदाउट टच हिलिंग कशी द्यायची, हे भारतामध्ये आधी होतं. पण कुठेतरी ही विद्या लुप्त झाली, लोकांपर्यंत पोहोचली नाही. बऱ्याच दिवसांनंतर मिकाओ उशो यांनी 21 दिवसांचा जप केला, मेडिटेशन केलं. त्यांना ह्या रेकी एनर्जी कन्सेप्ट बद्दल, हिलिंग मेथड बद्दल माहिती मिळाली, अवेकन मिळालं आणि तिथून त्यांनी बाकी लोकांना शिकवण्यास सुरुवात केली आणि तिथूनच आज वेगवेगळ्या ठिकाणी, खूप साऱ्या देशांमध्ये या रेकीचा हिलिंग टेक्निक म्हणून वापर केला जातो. अँड यू आर अ लकी वन, किंवा तुम्ही ह्या क्लासला येणं किंवा तुम्ही ह्या हिलिंग मेथड बद्दल शिकणं, इट इज नॉट अ कोइन्सिडन्स. तुम्ही तुमच्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी असं आलेलं असणार की आय नीड अ सोल्युशन, आय नीड अ हिलिंग, राईट? तेव्हा रेकी चुजेस यू. लाईक माझ्याही मनामध्ये काही वर्षांपूर्वी असं आलं होतं की व्हॉट इज द मिनिंग, काय लाईफचा जगण्याचा अर्थच नाहीये, मी खूप डिप्रेस्ड आहे, मी आय डोंट वॉन्ट एनिथिंग इन माय लाईफ. तेव्हा आय इंट्रोड्युस्ड माय सेल्फ विथ रेकी. बट रेकी चुजेस यू. आपण चूज नाही करत आहोत त्या टेक्निक्सला, दॅट चुजेस यू. तुमच्यापर्यंत ही पोहोचतीये, व्हेरी इझिली पोहोचते आज. पण हे तुमच्या लाईफमध्ये येणं, इट इज अ वॉट, की रेकी आपल्याला, ही एनर्जी आपल्यापर्यंत येऊन पोहोचतीये. दॅट रिक्वायर्ड अस. ओके, यू आर द चोजन वन, सो बी, यू आर युनिक, असं म्हणू शकतो की आपण युनिक आहोत. आपल्यापर्यंत ही येणं, इट इज नॉट अ सिम्पल गोष्ट. तर ही रेकी एनर्जी हिलिंग आपल्या सगळ्या एरियाजवरती वर्क करते. रिलेशन्स, हेल्थ, मनी, करिअर, या सगळ्या एरियाज मध्ये आपल्याला हेल्पफुल आहे, बेनिफिशियल आहे. अँड इट इज अ व्हेरी नॅचरल हिलिंग टेक्निक. तर एक, हे जे हात दाखवलेले आहेत किंवा ह्या 7 चक्रांवरती रेकीने कसं काय हील केलं जाऊ शकतं, तर ह्याला तुम्हाला मी एक्झाम्पल सकट एक एक्झाम्पल देऊ इच्छिते छोटंसं. आता रेकी जेव्हा बोललं जातं, की ही हाताने विदाउट टचिंग एनर्जीज आपण कुणाला तरी देतो, स्वतःला देतोय किंवा इतरांना देतोय, तेव्हा त्यांची एनर्जीज किंवा त्यांचा जो प्राण प्रवाह आहे तो सुरळीत होतो. त्यांची जी इनबॅलेन्स्ड झालेली एनर्जी सेंटर्स आहेत, चक्र आहेत, तो सुरळीत होतो, प्रवाह होण्यास चांगला मदत होतो. तर इट इज अ सेफ हिलिंग प्राणिक टेक्निक. पण आपण म्हणतो की हाताने कसं काय बाबा, राईट? हाताने आपण ह्या एनर्जीला कसं काय चांगलं करणार, कसं काय देणार? तर एक एक्झाम्पल देऊ इच्छिते. एखादा लहान मुलगा असेल, त्याला तुम्ही खेळताना पडलेलं बघितलं असेल, खूप रडतोय तो, आई लागलं मला इथे वगैरे असं म्हणत म्हणत रडत येतो आईजवळ, राईट? आईने त्याला घेतलं, विचारलं बाळा काय झालं, कुठे लागलं, काय नाही, आणि त्याला तिथे लागलं. तो म्हणतो की हा मला इथे लागलंय. तर आईने तिच्या प्रेमळ हाताने, मायेने जवळ घेऊन त्याला म्हटलं की बस बस, काही नाही काही नाही, ठीक होतं ठीक होतं, आपण त्याला औषध लावू वगैरे, असं असं म्हणते आई, राईट? आणि बाळाचं रडणं लगेच थोड्या वेळात थांबतं. एक 2 ते 5 मिनिटांमध्ये त्याला छान वाटतं, छान फील होतं. जे काही दुखत होतं ते खूप अंशी कमी झालेलं असतं. तिथे आईने काही उपचार केलेले असतात का? काहीतरी मेडिसिन लावलेलं असतं का? बट हर लव्हिंग हँड्स, तिची प्रेमाची, मायेची ऊर्जा, जी त्या बाळाला शांत करते, त्याचं दुखणं थांबवते. ही काय झाली? ही ऊर्जा झाली, एनर्जी झाली. ती आईची आणि प्रेमाची ऊर्जा त्याला वर्क केली. तशीच रेकी एनर्जी सुद्धा आहे, की आपण जेव्हा प्रेमाच्या, लव्हिंगच्या, काळजीच्या या ऊर्जेने, ब्लेसिंगच्या, ग्रॅटिट्यूडच्या या ऊर्जेने जर स्वतःला पण हील केलं, आपण जर काम केलं, तर नक्कीच त्याचा फायदा पडतो आपल्या एनर्जीजला, आपल्या स्वतःला, आणि ह्या ऊर्जेचा दुसऱ्यांना सुद्धा खूप फायदा पडतो. दिस इज द वॉट अ कन्सेप्ट, की आपण काय करतोय, एक ऊर्जा पास करतोय जी आपल्या मनातून येते. ती प्रेमाची असेल, चांगल्या भावनेची असेल, आनंदाची असेल, राईट? चांगल्या भावनेची ऊर्जा आपण इतरांना पास करतोय किंवा आपण स्वतःलाच ती ऊर्जा देतोय. तिथनं आपली हीलिंग स्टार्ट होते. तर यासाठी ऑब्व्हियसली सम प्रॅक्टिस नीडेड, सम गायडन्स नीडेड. गायडन्स
भेटायला खूप ठिकाणी भेटेन, बट आज आपण इथे आलो ते गायडन्स घेण्यासाठी, तर माझा निश्चित हा प्रयत्न असेल की या 90 मिनिटाच्या सेशनमध्ये तुम्हाला इथून बरंच काही शिकायला भेटेल. Great. तर हे रेखी. आपण ह्याच्याबद्दल थोडस एक मेडिटेशन घेऊ. कशा पद्धतीने काम करेल. सो ऑल आर रेडी फॉर द मेडिटेशन. मेडिटेशन साठी थोडंसं पाणी पिऊन घ्यायचं आहे सगळ्यांनी. एका शांत ठिकाणी बसायचं आहे की जिथे थोडं 5-10 मिनिटं तुम्हाला कोणी डिस्टर्ब नाही करणार. ओके. ऑल आर रेडी. रेडी असताना तर आर टाईप करायचं आहे. येस. ओके. बी सीटेड, रिलॅक्स व्हायचं आहे. आता आपण एनर्जी बद्दल, प्राणाबद्दल, ऊर्जेबद्दल बोलतोय, तर स्वतःला रिलॅक्स कसं करायचं ह्याबद्दल थोडंसं बोलू. एक दीर्घ श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आपल्या आणि रिलीज करायचा आहे. मी काय केलं, नाकाद्वारे श्वास घेतलेला आहे आणि तोंडाद्वारे तो सोडलेला आहे. ओके. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने 2 ते 3 दीर्घ श्वास घ्यायचे आहेत. श्वास घेताना आपलं पोट पूर्ण फुलवायचं आहे. वी आर सेंडिंग एनर्जी टू आवर बॉडी. या पद्धतीने, राईट. जशी बलून मध्ये हवा घेतो तसंच आपल्या पोटामध्ये हवा घ्यायची आहे आणि सोडताना पूर्ण पोट रिकामं करायचं आहे. इनहेल अँड एक्झहेल. राईट. इनहेल. इफ पॉसिबल तुम्ही तुमचे कॅमेराज ऑन करू शकता. अँड एक्झहेल. नाउ इनहेलिंग. इनहेल करताना इमॅजिन करायचं आहे, डोळे बंद करायचे आहेत. इनहेल अँड एक्झहेल. एक श्वास घ्या. श्वास घेताना वातावरणातील संपूर्ण पॉझिटिव्ह ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही इनहेल करत आहात आणि तुमच्यातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा, निगेटिव्हिटी बाहेर. We are inhaling the positivity, happiness, joy inside you, and we are releasing all the negativity, all tensions, all stress from within. श्वास घ्यायचा आहे. श्वास घेताना वातावरणातील पॉझिटिव्ह ऊर्जा, हॅपीनेस, ग्रॅटिट्यूड तुमच्या आतमध्ये इनहेल करायचं आहे. अँड ऑल टेन्शन्स, वरीज, स्ट्रेस सगळं बाहेर. Inhaling the positivity, love, joy, all the positive emotions. आणि आपल्यातील सगळा ताण तणाव रिलीज करायचा आहे. खूप शांत आणि रिलॅक्स फील होत आहे. इनहेलिंग श्वासावरती फोकस करायचा आहे. तुमच्या डाव्या पायाचा अंगठा, डाव्या पायाचा तळवा अगदी रिलॅक्स होत आहे, शांत होत आहे. डाव्या पायाचा घोटा, पिंढऱ्या अगदी शांत होत आहे, रिलॅक्स होत आहे. डाव्या पायाचा गुडघा, मांडी, संपूर्ण डावा पाय अगदी रिलॅक्स आणि शांत झाला आहे. उजव्या पायाचा बोट, तळवा, घोटा अगदी रिलॅक्स आणि शांत फील होत आहे. उजव्या पायाच्या पिंढऱ्या, गुडघा, मांडी, संपूर्ण उजवा पाय अगदी रिलॅक्स आणि शांत होत आहे.
दोन्ही पाय अगदी रिलॅक्स आणि शांत झालेले आहेत. तुमचा बॅक पोर्शन, पाठीचा कणा, पूर्ण पाठ अगदी रिलॅक्स आणि सैल करायची आहे. शांत फील होत आहे. तुमचा पोट, पोट अगदी शांत आणि रिलॅक्स फील होत आहे. छाती, तुमची दोन्ही शोल्डर्स अगदी रिलॅक्स आणि शांत फील होत आहे. डाव्या हाताची बोट, तळहात, कोपर, संपूर्ण डावा हात अगदी शांत आणि रिलॅक्स झाला आहे. उजव्या हाताची बोट, तळहात, कोपर, खांदा, उजवा हात संपूर्ण रिलॅक्स आणि शांत वाटत आहे. तुमच्या मानेचा भाग, गळ्याचा भाग, संपूर्ण डोके, कपाळ, डोळे, संपूर्ण चेहरा अगदी शांत आणि रिलॅक्स फील होत आहे. श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. जे दोन्ही हात तुमच्या क्राउन चक्रावरती ठेवायचे आहेत, तुमच्या माथ्यावरती ठेवायचे आहेत आणि मनामध्ये अफर्मेशन्स बोलायचे आहेत. मी विश्वासशी जोडलेला आहे. मी संपूर्ण युनिवर्सशी जोडलेली आहे. माझ्यामध्ये दैवी शांती आणि ज्ञान आहे. माझ्यामध्ये दैवी शांती आणि ज्ञान आहे. तुमचे हात तुमच्या थर्ड आय चक्रावरती ठेवायचे आहेत, डोळ्यांवरती ठेवायचे आहेत. दोन्ही हात थर्ड आय चक्रावर इमॅजिन करत हे अफर्मेशन बोला. मला स्पष्ट दिसते आणि मी योग्य निर्णय घेते. मला स्पष्ट आणि क्लिअरली दिसते. मी योग्य डिसिजन्स घेते. माझी इंट्युशन मला मार्गदर्शन करते. माझे अंतर्ज्ञान, इंट्युशन मला मार्गदर्शन करते. तुमचे थर्ड आय चक्र फील करायचे आहे. मनात हे अफर्मेशन्स बोलायचे आहे. तुमचे दोन्ही हात तुमची विशुद्ध चक्र थ्रोट चक्रावरती ठेवायचे आहेत आणि बोलायचं आहे मनामध्ये, मी स्पष्ट आणि प्रामाणिकपणे बोलते. मी स्पष्ट आणि क्लिअरली बोलते. माझा आवाज सत्य आणि सामर्थ्याने भरलेला आहे. माझा आवाज सत्य आणि सामर्थ्याने भरलेला आहे. इमॅजिन करायचं आहे थ्रोट चक्र, जे दोन्ही हात तुमच्या हार्ट चक्रावरती ठेवायचे आहे, तुमच्या हार्ट वरती ठेवायचे आहे, हृदयावर ठेवायचे आहे आणि बोलायचं आहे मनातल्या मनात, मी प्रेम देते आणि प्रेम स्वीकारते. माझ्या हृदयात शांती आणि करुणा आहे. मी सगळ्यांवर प्रेम करते आणि सगळेजण माझ्यावर प्रेम करतात. मनातून हे अफर्मेशन स्वीकारायचे आहेत. जे दोन्ही हात तुमच्या मणिपूर चक्रावरती ठेवायचे आहेत. तुमच्या पोटाच्या भागावर दोन्ही हात ठेवा.
आणि मनातल्या मनात बोला, माझ्यात प्रचंड ऊर्जा आणि आत्मविश्वास आहे. माझ्यात प्रचंड ऊर्जा आणि आत्मविश्वास आहे. माझ्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करते. मी माझ्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करते. मी शांत आहे. मी संपूर्ण आहे. तुमचं नेक्स्ट चक्र, सॅक्रल चक्र, स्वादिष्टान चक्र, यावरती दोन्ही हात ठेवायचे आहेत. नाभीच्या 2 इंच खाली. मी माझ्या भावनांना स्वीकारते. माझी सर्जनशीलता आणि आनंद माझ्यामध्ये वाहते. आय एम होल अँड युनिक. स्वादिष्टान चक्र फील करायचं आहे. दोन्ही जांघांवरती, मांडीवरती हात ठेवायचा आहे. मी सुरक्षित आणि स्थिर आहे. मी सेफ आणि स्टेबल आहे. माझे शरीर आणि मन शांत आहे. माझे मन आणि शरीर शांत आहे. आय एम होल अँड कम्प्लीट. मूलाधार चक्र फील करायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवरती जोडायचे आहेत. ईश्वराशी, स्वतःशी, या चक्रांना धन्यवाद करत दोन्ही हात एकमेकांना रब करायचे आहेत. रब युअर बोथ हँड्स. आणि दोन्ही हात तुमच्या डोळ्यांवरती ठेवून डोळ्यावरती ती उष्णता, ती ऊर्जा फील करायची आहे. And open your eyes. Yes. ओपन करायचे आहेत दोन्ही डोळे तुमचे. येस. कनेक्ट करू शकलात मेडिटेशनशी. तुमचा अनुभव तुम्ही सांगू शकता चॅटमध्ये. येस. येस, येस. अमेझिंग. येस, छान वाटलं. फीलिंग गुड. ग्रेट. सगळेजण मेडिटेशनशी कनेक्ट करू शकलात. दॅट्स ग्रेट. पीसफुल अँड माइंडफुलनेस. ग्रेट. अशा पद्धतीने आपण आपल्या दररोज स्वतःशी आणि या चक्राशी पॉझिटिव्ह संवाद करून आपल्या माइंडला शांत करून आपण आपली ऊर्जा, जो आपला ऑरा आहे तो स्ट्रॉंग बनवण्यास मदत होत असते. तर दिस इज कॉल्ड रेकी, और दिस इज कॉल्ड सेल्फ हिलिंग टेक्निक अँड मेडिटेशन. तर अशा पद्धतीने हे जे आपण रेग्युलर करत राहिलो, रेग्युलर म्हणजे डेली करत राहिलो, तर आपल्या स्वतःशी जोडायला, आपल्या स्वतःशी ऊर्जेशी कनेक्ट व्हायला, आपल्या 7 चक्रांशी बॅलन्स व्हायला खूप मदत होत असते. दिस इज ऑल अबाउट रेकी अँड सेल्फ हिलिंग. रेकी बद्दल जेव्हा बोलायला जातो आपण, तेव्हा इट स्टार्ट विथ अ सेल्फ लव्ह. असं नाही की आपण अगदीच स्वतःची काळजी घेत नाही आहोत, स्वतःबद्दल दोष देत आहोत, आपल्या नशिबाला दोष देत आहोत. तर रेकी नॉट वर्क्स. इट ऑलवेज स्टार्ट विथ अ सेल्फ लव्ह. पहिले तुम्ही स्वतःची काळजी घेताय, स्वतःला सांभाळताय, स्वतःवरती लक्ष देताय, की येस, मी माझ्यासाठी आज तुम्ही स्वतः 90 मिनिटाचा वेळ काढून आला. दिस इज स्टार्ट विथ अ सेल्फ लव्ह. सेल्फ लव्ह म्हणजे असं नाही की मला झोपा वाटते तर मी आज 12 वाजेपर्यंत झोपून राहणार, किंवा पार्लरला जाणार, किंवा एखादी गोष्ट शॉपिंग वगैरे आवडते ते केलं. दिस इज नॉट अ सेल्फ लव्ह. सेल्फ लव्ह इज ऑल अबाउट टेकिंग केअर विदिन. आपल्यापासून आपण सुरुवात करतोय, राईट.
आणि जेव्हा आपण सेल्फ लव्ह मध्ये नसू, स्वतःची काळजी घेत नसू, तर ऑब्व्हियसली अतिविचार, अति थिंकिंग, रिलेशन्स मध्ये इश्यू, हार्ट ब्रेक्स, राईट, हे सगळे इश्यूज आपण पाहत असतो. सो ऑलवेज स्टार्ट विथ सेल्फ लव्ह. हे सेल्फ लव्ह हाऊ इट लुक्स लाईक, व्हॉट सेल्फ लव्ह लुक्स लाईक. तर काही प्रश्न आहेत, हे जर तुम्ही स्वतः एक नोटबुक घ्या, पेन घ्या आणि ह्या प्रश्नांचे उत्तर लिहा. येस मॅडम, सेल्फ लव्हची खूप चुकीची डेफिनेशन केलेली आहे. पार्लरला जाणं, सिगरेट सोडणं, दारू प्याय वाटते, असं बऱ्याच जणांचं असतं. इव्हन मुलांचं जास्त असतं की इट इज, मला जे आवडतं मी ते करतो, राईट. पण ते तुम्हाला कळत नाही की तुम्ही तुम्हाला स्वतःला किती अफेक्ट करून घेत आहात. सकाळी दररोज न उठणं किंवा उशिरापर्यंत झोपून राहणं, इट अफेक्ट्स युअर ओन हेल्थ ना. ते सेल्फ लव्ह कधी म्हणणार आपण, स्वतःची काळजी घेताय, स्वतःला आपल्या बऱ्याच गोष्टी माहिती असतात की पाणी प्यायला पाहिजे, सनलाईट हवी आहे, चांगलं आहार घ्यायला पाहिजे. आपण ते सगळं सोडून मला जे आवडतं ते मी करणार, इट इज नॉट अ सेल्फ लव्ह. सो हिअर इज द क्वेश्चन्स. काही क्वेश्चन्स आहेत, त्यांचं येस ऑर नो आन्सर द्या. जर येस असेल तर 1 मार्क द्या, 0 असेल नसेल तर 0 मार्क द्या. तर काउंट करू की तुम्ही सरळ सेल्फ लव्ह करता का. टेलिंग पॉझिटिव्ह थिंग्स टू युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह थिंग बोलता का. जर बोलत असताल तर 1 लिहा, नसेल तर 0. प्रिऑरिटायझिंग युअर फिजिकल अँड मेंटल हेल्थ. येस, प्रिऑरिटाईज करता का तुम्ही तुमच्या फिजिकल अँड मेंटल हेल्थला. जर असेल तर 1, नसेल तर 0. लेटिंग अँगर अँड ग्रजेस गो. तुमच्या जर काही राग, चिडचिडा, ग्रजेस जे काही आहे त्याला तुम्ही लेटिंग गो करता का धरून बसता, की मला या व्यक्तीचा खूप प्रचंड राग येतोय आणि मी त्याला कधीच माफ करणार नाही, ही मरेपर्यंत माफ नाही करणार. दिस सम टाइम हॅपन्स, बट नाऊ वी आर लर्निंग. इट इज अ सेल्फ लव्ह, की तुम्ही लर्न करत आहात. ज्या गोष्टी मला माहिती नाही किंवा ज्याचा त्रास होतोय त्यातनं बाहेर येण्यासाठी तुम्ही ट्राय करताय. यू आर स्टार्टेड, बट इट इज अ वन एक्सरसाइज की आपल्याला काय करायला हवं, राईट. तो 1 अँड 0 मार्क्स द्यायचे आहेत. ऍक्सेप्टिंग युअर इमोशन्स अँड फिलिंग्स. तुम्ही तुमचे इमोशन्स, फिलिंग ऍक्सेप्ट करता का. जर येस तरी 1 लिहा, नसेल तर 0. फॉलोविंग युअर डिझायर्स अँड गोल्स. तुम्ही तुमची डिझायर्स अँड गोल्स फॉलो करताय का. 1 असेल तर, नसेल तर 0. चॅलेंजिंग युअर सेल्फ टू बी अ बेटर पर्सन. चॅलेंज करताय का तुम्ही एक चांगला व्यक्तिमत्व होण्यासाठी, पुढे जाण्यासाठी, बेटर पर्सन होण्यासाठी. असेल तर 1, नसेल तर 0. सेटिंग अचिव्हेबल अँड रिअलिस्टिक गोल्स. तुम्ही स्वतःसाठी काही गोल्स, अचिव्हेबल असे गोल्स सेट करता का. 1, नसेल तर 0. वॉट ट्रस्टिंग युअर सेल्फ. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता का. टेकिंग नोट ऑफ युअर प्रोग्रेस. तुमच्या प्रोग्रेसची तुम्ही नोट करता का. फॉरगिव्हिंग युअर सेल्फ वेन यू गो रॉंग. जर तुमच्याकडनं काही चूक झाली असेल, काही चुकलं असेल, तर स्वतःला तुम्ही माफ केलंय का. रिफ्युजिंग अदर्स टू टेक ऍडव्हान्टेज ऑफ यू. कुठेतरी ऍडव्हान्टेज घेते तुमचं, आयदर तुमच्या वर्कमध्ये बॉस प्रत्येक काम तुम्हाला सांगतो, किंवा इव्हन घरी सुद्धा इव्हन लेडीज स्पेशली तुम्हाला ग्रांटेड धरलं जातं. हे तर करणारच. आपण कधी नाही बोलतच नाही ना, रिफ्यूज करत नाही. that affects us only. So हा क्वेश्चन तुमच्यासाठी 1 or 0. फॉलोइंग द व्हॅल्यूज यू सेट फॉर युअर सेल्फ. पहिले तर तुम्ही तुमच्यासाठी व्हॅल्यू सेट केल्या आहात का काही, आणि त्याला तुम्ही फॉलो करता का. जर असेल तर 1, नसेल तर 0. स्पेंडिंग टाइम विथ युअर लव्ह वन्स. तुमच्या प्रिय व्यक्तींसोबत टाइम स्पेंड करता का, वेळ देता का. जे तुमच्या आवडी निवडीच्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी वेळ देता का. ऍक्सेप्टिंग युअर सेल्फ द वे यू आर. तुम्ही जसे आहात तसे तुम्ही स्वतःला ऍक्सेप्ट करता का. असेल तर 1, नसेल तर 0. तर या 14 क्वेश्चन पैकी व्हॉट इज युअर मार्किंग. तुम्ही स्वतःला किती मार्क्स देताय ते तुम्ही कमेंट मध्ये लिहू शकता. ए 0. येस, एनीवन एल्स. किती मार्क्स दिलेले आहेत सगळ्यामध्ये. बी जेन्युअर. आणि तुम्ही जोपर्यंत अवेअर नाही होणार तोपर्यंत गोष्टी चेंज नाही होणार. सो इट इज अवेअरनेस स्टेज, राईट. सो यू आर अवेअर ऑर नॉट, हे आपल्याला आज तपासायचं आहे की सेल्फ लव्हची खरंच गरज आहे का. येस, एनीवन प्रॅक्टिस केली आहे ही. क्वेश्चन लिहिले असतात तर तुम्ही तुमचे आन्सर्स टाईप करायचे आहेत. किती मार्क्स भेटले काउंट करा, गिव्ह दॅट नंबर. येस, मला गरज आहे सेल्फ लव्हची, अँड फॉर दॅट आय एम हिअर टू हेल्प यू, राईट. दिस इज अ सेल्फ लव्ह हाऊ इट लुक्स. जे काही मार्क्स आले असतील, जर 10 पैकी जास्त तुम्हाला मार्क आले असतील तर कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही चांगलं करत आहात. लाईफ मध्ये
बेटर ऑपॉर्च्युनिटीज, बेटर गोष्टी, बेटर लाईफ तुम्ही डिझर्व करता. पण जर हेच मार्क्स कमी आले तर आपल्याला काय कुठे वरची गरज आहे हे आपल्याला लक्षात येईल. येस, काहीतरी कमी आहे आणि मला ते इम्प्रूव्ह करायची गरज आहे. इथून स्टार्ट होणार तुमच्या हिलिंगचा किंवा पॉझिटिव्हिटीचा, बेटर लाईफचा जर्नी, जो आपण इथे स्टार्ट केलेला आहे. सेकंड प्रिन्सिपल सांगतो रिकीचा. इट स्टार्ट्स विथ सेल्फ लव्ह, दॅट इज द फर्स्ट. सेकंड इज बिंग अ माइंडफुल. माइंडफुल म्हणजे प्रेझेंट मध्ये स्वतःला ठेवणं, प्रेझेंट मध्ये फुल्ली अवेकन ठेवणं. नाहीतर आपलं माइंड मागच्या भूतकाळात किंवा भविष्यात काय होईल, कसं होईल, काय होईल, ह्या चिंतेतच आपलं अर्ध आयुष्य चाललं जात आहे. काही गोष्टी तर काही चेंज होत नाही तिथे विचार करून, कितीतरी आपण विचार करतो. सो बी माइंडफुल. माइंडफुल म्हणजे प्रेझेंट मध्ये असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या माइंडफुल साठी 5 प्रिन्सिपल्स रेखीत देतात. जस्ट फॉर टुडे. इट स्टार्ट विथ जस्ट फॉर टुडे. फक्त आजसाठी आपला आजचा विचार करायचा, आत्ताचा विचार करायचा आहे. आणि ह्या आज मध्ये आपल्याला काय करायचे तर ह्या 5 गोष्टी. फक्त आज मी अजिबात राग करणार नाही, हे जर आपण ठरवलं तर, हे आपण ठरवलं राग नाहीच करणार, आजचा दिवस छान जाऊ शकेल असं वाटतंय तुम्हाला? नक्की जाईल. राग नाही करणार हे ठरवा पहिले, मग तिथून प्रॅक्टिस चालू होईल, तिथून हळूहळू सवय बदलेल तुमची. आय विल लेट गो ऑफ वरी. फक्त आज मी अजिबात चिंता करणार नाही, कुठल्याही गोष्टीची अजिबात चिंता नाही करणार, राग नाही करणार. फक्त आज आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. फक्त आजसाठी मी माझं जे काही काम आहे ना ते ऑनेस्टली करेन. जे काही माझं काम असेल आजच्या दिवसाचं मी ते छानपैकी ऑनेस्टली करणार. फोर्थ इज आय विल बी ग्रेटफुल फॉर माय मेनी ब्लेसिंग्स. फक्त आजसाठी माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी, ब्लेसिंग्स मला भेटलेल्या आहेत ना, त्यासाठी मी धन्यवाद देईन, मी ग्रेटफुल असेल. फक्त आजसाठी. ओके. आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग. प्रत्येक लिव्हिंग थिंग सोबत मी काइंड असेल, चांगला वागेन, चांगली वागेन. काइंड टू किंवा हेल्पफुल किंवा काइंड असेल. हे 5 प्रिन्सिपल सांगतो रेकीचे. बी इन प्रेझेंट, माइंडफुल असा आणि आजच्या दिवसाचा विचार करा. खूप ठरवू नका की मला आयुष्यभर मी हे डिसिजन घेते की मी राग करणार नाही. आयुष्याचा विचार नका करू, पुढचा विचार करू नका. फक्त आजच्या दिवसापुरता विचार करा की आज मी राग नाही करणार, आज मी वरी नाही करणार, आज मी माझं काम ऑनेस्टली चांगल्यापैकी करेल. मी आजच्या ज्या काही मला चांगल्या गोष्टी भेटल्या त्यासाठी मी धन्यवाद आहे, ग्रेटफुल आहे. आणि मी सगळ्या चांगलं वागेन, प्रेमाने वागेल, काइंडने वागेल. या 5 गोष्टींसोबत एकीचे प्रिन्सिपल स्टार्ट होतात. आणि एकीची अबंडन्स एनर्जी दॅट हेल्प्स टू फोकस यू ऑन अ पॉझिटिव्ह थिंग. आपल्या आयुष्यामध्ये बरंच काही चालत असतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या गोष्टी. पण आपला फोकस कुठे असतो? फक्त निगेटिव्ह गोष्टींकडे, वरीजकडे, प्रॉब्लेम्सकडे. या माझ्या लाईफमध्ये हे प्रॉब्लेम चालू आहेत, माझं नशीब खराब आहे, माझ्यासोबत काहीच चांगलं होत नाहीये, मला लॉसेस होत आहेत, हे होत आहेत, ते होत आहेत. इट्स ऑल बिग लिस्ट. पण तुमचा जर फोकस हा प्रॉब्लेम्स वरती काढून तुमच्याकडे काय गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, त्यांच्याकडे द्यायला सुरुवात केलात, तर तुमची एनर्जी त्या दिशेने आहे. वेर एव्हर युअर फोकस गोज, युअर एनर्जी फ्लोज. जर प्रॉब्लेम्सकडेच तुम्ही फोकस करत असाल तर प्रॉब्लेम्सच अजून अजून येणार. जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींकडे फोकस करत असाल तर आयुष्यात चांगल्या गोष्टी येत राहतील. तर ह्या अबंडन्स एनर्जीकडे जाण्यासाठी काही एक्सरसाइजेस किंवा डेली गोष्टी आपल्याला करायच्या, त्या म्हणजे मेडिटेशन. स्वतःला शांत ठेवणं, एक 5 ते 10 मिनिटं मध्ये माइंडफुलनेस प्रॅक्टिसेस, मेडिटेशन खूप काही अवेलेबल आहे युट्यूबवरती. प्लस मी सुद्धा गायडन्स देत असते. नेक्स्ट इज अ पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणजे आता आपण जसं स्वतःला सांगितलंय, पॉझिटिव्ह सांगणं. आपण जे काही बोलतो हे सुद्धा अफर्मेशन्सच आहेत की माझ्यासोबत कधीच चांगलं होत नाही, माझं नशीब खराब आहे, मला लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात. हे काय आहेत? हे अफर्मेशन्स आहेत, बट निगेटिव्ह अफर्मेशन्स आहेत. त्याला रिप्लेस करा विथ अ पॉझिटिव्ह वर्ड, की माझ्या आयुष्यात सगळं छान होतच, छान होणारच. या पद्धतीने मी नशीबवान आहे, मी लकी आहे, हे सांगा. स्वतःला पॉझिटिव्ह जितकं सांगत राहताल तितक्या गोष्टी, तुमचा फोकस पॉझिटिव्ह गोष्टींकडे जात राहील आणि पॉझिटिव्ह एनर्जी, चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतील. नेक्स्ट इज अ व्हिज्युअलायझेशन. चांगल्या गोष्टींचा किंवा तुमच्या फ्युचर डिझायरचं व्हिज्युअलाइज करत चला. अँड लास्ट बट नॉट लिस्ट, अ ग्रॅटिट्यूड. दररोजच्या जीवनामध्ये ग्रॅटिट्यूड लिहित चला. ग्रॅटिट्यूड्स म्हणजे काय तर तुमच्याकडे काय अवेलेबल आहे सध्या त्याच्याबद्दल थँक्यू म्हणा, ग्रेटफुल राहा.
तर ह्यासाठी एक छोटीशी प्रॅक्टिस घेऊ आपण, की ग्रॅटिट्यूड सगळं काही बदलतं लाईफमध्ये, खूप पॉझिटिव्हिटी आणतं. एक्सरसाइज मध्ये आपल्याला लिहायचे आता लगेच 3 ग्रॅटिट्यूड लिहा आणि 3 गोल्स लिहा. 3 ग्रॅटिट्यूड कसे लिहायचे? आय एम सो हॅपी, आय एम ग्रेटफुल फॉर दिस ब्युटिफुल डे, फॉर दिस ब्युटिफुल मॉर्निंग. आजच्या या दिवसासाठी मी धन्यवाद करते, थँक्यू. आज तुम्ही हा दिवस पाहू शकलात. कितीतरी लोक आहेत की हा दिवस नाही पाहू शकले, ते दे आर नो मोर. होऊ शकतं असं, त्यांना आजचा दिवस नाही भेटला. तर आज आपण ग्रेटफुल आहोत का आजच्या दिवसासाठी? येस, वी शुड बी. जेव्हाही सकाळी उठताल तर आजच्या दिवसासाठी मी ग्रेटफुल आहे, थँक्यू. प्लस आपल्या आयुष्यामध्ये इतक्या गोष्टी आहेत की ज्यांना आपण कधीच लक्ष देत नाही. अगदीच लाईफमध्ये खूप साऱ्या प्रॉब्लेम्सकडे दररोज लक्ष देणार, की हां, हां, हे प्रॉब्लेम्स आहेत, हे प्रॉब्लेम्स आहेत, हे प्रॉब्लेम्स आहेत. वी आर लिस्टिंग डाउन. बट आपण कधी लिस्टिंग केले का? हे छान आहे. माझ्या आयुष्यामध्ये माझी मुलं आहेत, माझी चांगली हेल्थ आहे, मी चालू फिरू शकते, मी बघू शकते, मला 2 वेळेचं अन्न आहे, घर आहे, गाडी आहे, तुमचा मोबाईल फोन आहे, तिथे सगळं तुम्हाला गोष्टी अवेलेबल मिळतात. राइट? किती गोष्टी आहेत. सो एक-एक गोष्ट घेऊन 5 ते 10 ग्रॅटिट्यूड्स लिहू शकतो आपण. मेक इट अ हॅबिट. दररोजचं ग्रॅटिट्यूड लिहिला तर तुमच्या आयुष्यामध्ये मेनी ब्लेसिंग्स येतील. देअर इज अ बुक कॉल्ड द सिक्रेट बाय रंडा बायन. ग्रॅटिट्यूड वरती बुक आहे. खूप छान बुक आहे. प्लीज गो अँड रीड दॅट. तुम्ही मोटिवेशन नल एखादा व्हिडिओ बघताल किंवा एखादा सेमिनार अटेंड करताल किंवा कुठेतरी जाऊन काहीतरी एखादं लेक्चर 1-2 दिवसाचं लेक्चर घेताल. दॅट मोटिवेशन गिव्हज यू टेम्पररी मोटिवेशन असतं ते. खूपच कालावधीपुरतं, आजच्या दिवसापुरतं, उद्या 2 दिवसापुरतं. पण तुमचे हॅबिट, तुमचं डिसिप्लिन हे तुमचं लाँग टर्म मोटिवेशन राहतं. जर तुम्ही दररोज ग्रॅटिट्यूड लिहायला घेतलात ना, तुमचा फोकस हा ग्रॅटिट्यूड्सकडे, ब्लेसिंग्सकडे जायला लागतो आणि तिथून तुम्ही पाहताल की लाईफ चेंज होतीये माझी. माझ्याकडे खूप साऱ्या अजून ब्लेसिंग्सच्या गोष्टी येतायत माझ्या आयुष्यामध्ये. असं ॲक्चुअली घडतं. कारण आपला हा फोकस ग्रॅटिट्यूडकडे आहे, चांगल्या गोष्टींकडे आहे. सो ग्रेट की स्टार्ट्स विथ अबंडन्स एनर्जी. जेव्हा एनर्जी तुमची पॉझिटिव्ह गोष्टींकडे जाते, तेव्हाच पॉझिटिव्ह गोष्टी येतात. आणि जेव्हा जर तुम्ही निगेटिव्ह गोष्टींकडेच तुमचं लक्ष ठेवलात, तर निगेटिव्हच होणार, प्रॉब्लेम्स येणार. राइट. सो ग्रॅटिट्यूड्स लिहिले 3. आज 3 स्टार्ट करा. उद्या 5 लिहा, परवा 10 लिहा. आठवून लिहा, की आज काय घडलं, काय छान होतं, काय चांगलं केलं, काय पॉझिटिव्ह घडलं, हे आठवा. माइंडला ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. माइंडला एका दिवसाने किंवा एका ॲक्टिव्हिटीने चेंज नाही होत. दररोज करणं गरजेचं आहे. सो राइट इट डाउन, की ग्रॅटिट्यूड्स मी दररोज लिहिणार आणि 3 गोल्स लिहा. आयुष्यामध्ये ध्येय असणं, गोल असणं हे गरजेचं आहे. आता गोल कुठलेही असू शकतात. आता अगदीच खूप मोठे गोल असले पाहिजे असं नाही. गोल लिहा, की मी उद्या उठून एक 5 मिनिटाचं सेल्फ लव्ह मेडिटेशन प्रॅक्टिस करणार आणि ते नक्की करणारच तुम्ही. करायचंच आहे ते उठून. जर तुम्ही आज लिहिलं ना उद्या करणार, तर उद्या कराच ते. हे झालं छोटं गोल तुमचं. तुमच्या लाईफमध्ये गोल्स असे डिझायर्स असे ध्येय छोटे-छोटे ठरवा. शॉर्ट टर्म गोल्स म्हणतात त्याला, की उद्या मी काय करणार किंवा आजच्या दिवसभरात काय करणार. ठरवा, पॉझिटिव्ह ठरवा, की चला माझ्या एका फ्रेंडला मी आज कॉल करणार आणि बोलणार खूप दिवसानंतर. हे ठरवा. धिस इज युअर गोल फॉर टुडे. ठरवा आणि नक्की करा ते. आणि जेव्हा तुम्ही असे छोटे-छोटे गोल्स दररोज ठरवून पूर्ण करायला जातात, तेव्हा तुमचे मोठे-मोठे गोल्स सुद्धा पूर्ण होतात. आयदर ते तुमच्या जॉब रिलेटेड असो, चांगल्या पार्टनर किंवा चांगल्या रिलेशन्स रिलेटेड असो, तुमच्या मनी लाईफबद्दल असो, की मला महिन्याला एवढा पगार हवा आहे किंवा एवढ्या महिन्याची जॉब हवी आहे. ही तुमची जर इच्छा असेल किंवा मला माझं स्वतःचं छान घर असायला हवंय. नाही, माझ्या आयुष्यामध्ये एखादी चांगली गाडी असायला हवी. काही असतील तुमच्या इच्छा. आपण प्रॉब्लेम्सकडेच फोकस करणार तर आपल्या इच्छा किंवा आपल्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी कशा येतील? आपल्याला त्याच्याकडे लक्ष तर द्यावं लागेल. कमीत कमी आपल्याला लिहावं तर लागेल, की मला लाईफमध्ये काय हवंय? माझी एक क्लायंट माझ्याकडे जेव्हा आलेले, तेव्हा ते बोलले, की "माझ्या लाईफमध्ये हे प्रॉब्लेम आहे, हे प्रॉब्लेम." ओके म्हटलं, प्रॉब्लेम, प्रॉब्लेम ठीक आहे, बट तुम्हाला नक्की काय हवंय? चांगली लाईफ हवी. काय चांगली लाईफ हवी आहे? कशामुळे वाटतंय तुम्हाला की चांगली लाईफ हवी आहे? दॅट स्टॉप्ड हर, की काय पाहिजे तिला? शी डोंट नो. पण आपला फोकसच एवढा होता, की निगेटिव्ह गोष्टींकडे, प्रॉब्लेम्सकडे, की आपण आपल्याला काय हवंय हे कधी पाहिलंच नाही. तर स्टार्ट शिफ्टिंग युअर माइंड. म्हणून माइंडफुल राहणं हे खूप गरजेचं आहे, बरं का. प्रेझेंटमध्ये राहणं आणि आपल्या माइंडला सांगणं, की मला नक्की लाईफमध्ये काय हवंय? चांगला लाईफ पार्टनर हवाय का? चांगलं आयुष्य हवंय का?
चांगलं आयुष्य कशामुळे भेटेल? माझी हेल्थ चांगली असेल तर, किंवा माझ्याकडे चांगला जॉब असेल तर, किंवा माझी फॅमिली छान हॅपी असेल तर. ह्या गोष्टी लिहा. हे तुमची ध्येय ठरवा आधी तुम्हाला नक्की काय हवं आहे. आणि जेव्हा ध्येय तुम्ही ठरवायला लागता, तेव्हा ते पूर्ण सुद्धा होणार. कारण तुमची पूर्ण फोकस, पूर्ण एनर्जी त्या पॉझिटिव्ह गोष्टीकडे शिफ्ट होतीये. राइट? सो ही एक्सरसाइज डेली करायची आहे. डन फॉर टुडे. 3 गोल्स लिहिलात. डन असेल तर डी लिहा. ओके? डन. 3 gratitudes and 3 goals. ग्रेट. बाकी? बाकी जण लिहित आहेत. गेटिंग द कन्सेप्ट. डेली बेसिसवर आपल्याला ग्रॅटिट्यूड आणि स्वतःच्या लाईफमध्ये गोल्स शॉर्ट असतील, लॉंग असतील, ते डेली लिहित चला. दॅट हेल्प्स टू शिफ्ट युअर फोकस. अँड 3 प्रिन्सिपल्स विच आय लर्न पर्सनली, की स्वतः कधीही तुमची सुपर पॉवर अंडर इस्टिमेट करू नका. डोंट अंडर इस्टिमेट युअर सुपर पॉवर्स. कारण आपण प्रत्येक ह्युमन सुपर पॉवर्सने जन्माला आलेला आहोत. तुमचा इथे जन्मच युनिव्हर्सने घडवलेला आहे. त्याच्या अंशासोबत युनिव्हर्सचा अंश हा प्रत्येकामध्ये आहे, आणि आपल्याकडे प्रत्येकाकडे एक सबकॉन्शियस मनाच्या जे अवचेतन मन नावाचं एक गिफ्ट भेटलेलं आहे, ते खूप स्ट्रॉंग आहे. कधीच त्या पॉवरला अंडर एस्टिमेट करू नका. फेथ अँड सरेंडर क्रिएट मिरॅकल्स. स्वतःवरती विश्वास आणि सरेंडर हे मिरॅकल्स करतं लाईफमध्ये. स्वतःवरती विश्वास ठेवणं आणि या युनिव्हर्सवरती विश्वास जर तुम्ही ठेवला, की सगळं छान होणार आहे, माझ्या आयुष्यामध्ये सगळं छान होईलच, तेव्हा मिरॅकल स्टार्ट होतात. अँड चूज टू बी युअर बेस्ट फ्रेंड. आपण आपल्या स्वतःचे बेस्ट फ्रेंड व्हायचं आहे. आता बेस्ट फ्रेंड व्हायचं स्वतःच्या म्हणजे नक्की काय? आता फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे तुमची मित्र-मैत्रीण कोणीतरी आली आणि सांगितले, की "यार, मी माझ्या इंटरव्ह्यूमध्ये फेल झाले. माझ्या लाईफमध्ये काहीच उरलं नाही आता. मला क्विट करावं वाटतंय." राइट? खूप डिस्टर्ब आहे, खूप निराश होऊन गेलेली आहे तुमची फ्रेंड. तर मी तुम्हाला काय काय सल्ला देणार ॲज अ फ्रेंड म्हणून? तुमचा फ्रेंड अगदीच खूप डिस्टर्ब झालाय, फेल झालाय, लाईफमध्ये फेल्युअर असं फील करत आहे. येस, आपण त्या फ्रेंडला नक्की सांगू ना, डोंट वरी. ही एक्झाम नापास झाला, मग काय झालं? आपण पुढे काहीतरी छान करू, प्रिपरेशन करू, अजून हार्डवर्क करू, लाईफमध्ये छान होईल असं काय ते सांगतो आपण, त्याला सजेशन देतो. राइट? तसंच आपण स्वतःला का बरं नाही देऊ शकत? स्वतःला आपण कधी म्हणतो का, इट्स ओके, जाऊ दे, काहीतरी चुकलं, काहीतरी प्रॉब्लेम झाला, कोणीतरी काहीतरी बोललं, बट इट्स ओके. यातनं मार्ग निघेल, यातनं काहीतरी छान होईल. असं आपण स्वतःला सांगणं म्हणजे आपण आपले स्वतःचे बेस्ट फ्रेंड बनू शकतो. प्रत्येक वेळी काही प्रॉब्लेम झाला तर एवढं नक्कीच सांगू शकतो, की येस, यातून काहीतरी चांगलं होईल. डोंट वरी. धिस इज 3 प्रिन्सिपल्स. तुम्ही नोट डाउन करू शकता. एक माझी छोटीशी जर्नी तुम्हाला सांगू इच्छिते मी. बिफोर 2020, कोविडच्या आधी माझी लाईफ वॉज व्हेरी, व्हेरी, व्हेरी डिस्टर्बिंग. 2011 मध्ये मी माझ्या एकुलता एक भाऊ, माझा ब्रदर होता, त्याला गमावलं होतं. तिथनं लाईफ खूप डिस्टर्ब झाली होती माझ्या फॅमिलीची, माझी सुद्धा. त्यानंतर मी आय वॉज 7 मंथ प्रेग्नेंट. तेव्हा माझ्या स्पाउस सोबत, लाईफ पार्टनर सोबत मी सेपरेट झाले होते. माझे ओन्ली सपोर्ट माझे वडील. कोविड-19 मध्ये ते पण एक्सपायर झालेले. देअर वॉज नो सपोर्ट ऑफ एनी मॅन. देअर वॉज नो सपोर्ट फ्रॉम फॅमिली ऑर रिलेटिव्हज फ्रॉम, कारण कोविडची सिच्युएशन आपण बघितली होती, की देअर वॉज नो फॅमिली मेंबर्स सुद्धा एकमेकांच्या घरी नाही जाऊ शकत होते. तर अशा सिच्युएशनमध्ये मी होते. अँड देअर वॉज टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय ओन्ली सन, माझी एज्ड आई. अँड आय वॉज टोटली ब्रोकन, स्ट्रेस्ड, डिप्रेस्ड, अलोन. राइट? ॲट दॅट सिच्युएशन प्रत्येक वेळी हा विचार होतो, की आय वॉन्ट टू क्विट माय लाईफ. देअर इज नथिंग टू बी हिअर. ओके. खूप सारे हेल्थ इश्यूज, बॅक ॲक्स, नेक ॲक्स, हेअर लॉसेस, स्किन इश्यूज, पाईल्स, या सगळ्या गोष्टींना मी जात होते. अँड कंटिन्युअसली अवेकन, रात्रीला जागरण, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी एवढी डिस्टर्ब झाले होते. आणि तिथनं आय वॉज इंट्रोड्यूस टू माइंडफुल लिव्हिंग, आय वॉज इंट्रोड्यूस सेल्फ हीलिंग. जेव्हा मी ह्या स्वतः गोष्टी ट्राय केल्या, अनुभवल्या, शिकल्या, अजून शिकत गेले, आणि तिथनं माझा हा प्रवास जो तुम्ही बघू शकता 2025 मध्ये आय वॉज लिव्हिंग अ व्हेरी हॅपी, अबंडंट, पीसफुल, पीसफुल लाईफ आय एम लिव्हिंग. चांगली हेल्थ आहे. जी काही माझे इश्यूज होते, फिजिकल इश्यूज, हेअर लॉस प्रॉब्लेम्स,
स्किन इश्यूज मला यायला लागले होते. दॅट वॉज ऑल वेंट अप. चांगले रिलेशन जिथे मला करिअरमध्ये, फ्रेंड्समध्ये, माझ्यात ऑलरेडी तर माझी मॅरिड लाईफ वॉज डिस्टर्ब, बट त्यानंतर बरेच रिलेशन्स मध्ये सुद्धा प्रॉब्लेम होते. दॅट ऑल आय गॉन वेल. सगळ्यांसोबत छान रिलेशन, कलिग सोबत, माझ्या बॉसेस सोबत, आयदर बॉस चेंज झाले, माझे कलिग चेंज झाले किंवा मी त्यांना ट्रान्सफर होत गेले, तर एक चांगलं एन्व्हायरमेंट मी पाहू शकते. डिफरंट वर्क कल्चर, बेटर वर्क कल्चर, ग्रोथ, अबेंडन्स, फ्री फ्रॉम ऑल फिजिकल हेल्थ इश्यू. तर अशा पद्धतीने 2025 वॉज अबेंडन्स ऑर अ ब्लेस्ड इयर आपण बघू शकतो. तर हे सगळा चेंज जसं झालेला आहे, तसाच तुम्हाला जर तुमची जर्नी करा वाटत असेल, तर ही जर्नी मी रिप्रेझेंट करत असते. स्वतःची फिजिकली, इमोशनल रिलेशन्स मनी हील करून, सेल्फ हिलिंग करून, सेल्फ लव्ह, हॅपीनेस, एनर्जी अँड मनी अबेंडन्स या सगळ्या गोष्टींमध्ये आपण स्वतःला हील करून पाहू शकतो. एक हॅपी लाईफ, सेल्फ लव्हिंग लाईफ, स्वतःला हील करत, आपल्या फॅमिलीला हील करत, आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटला सुद्धा तुम्ही हील करू शकता. जेव्हा आपण हिलिंग स्टार्ट करतो स्वतःवरती आणि अदर्सवरती, दॅट सॅटिस्फॅक्शन अँड दॅट शिफ्ट आपल्या लाईफमध्ये बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. अँड हिलिंग ॲज अ करिअर, ॲज अ वर्क म्हणून जर तुम्ही पुढे पाहू इच्छिता, तिथनं एक अर्निंग स्टार्ट करण्याचा विचार करत असताल, तर हा सुद्धा तुम्हाला तुम्हाला एक जर्नी इथे मिळू शकतो. या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करून आपण एक स्वतः चांगलं आयुष्य देण्यासाठी मी एक प्रोग्राम ठेवलेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की येस आपल्याला इथे काहीतरी शिकायला, काहीतरी अनुभवायला, काहीतरी डिफरन्स क्रिएट करायला मिळू शकतो, सो यू कॅन बी हिअर. काही क्लायंट सोबत मी काम केलेलं आहे. दे आर गिव्हिंग एक्सिलेंट टेस्टिमोनियल त्यांच्या लाईफमध्ये, त्यांच्या पर्सनल हेल्थमध्ये शिफ्ट झालेले, त्यांच्या ह्या काही गोष्टी, हे काही शिकवणी, लर्निंग्स अनुभवून त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट्स अनुभवलेले आहेत. एक तुम्हाला व्हिडिओ टेस्टिमोनियल सुद्धा दाखवू इच्छिते मी. हा एक प्रश्न आहे. जाऊन आली आणि गुरुवार होता तो. खूप चांगलं आहे. तुमचे पण धन्यवाद मॅडम. आणि खरं तर काय सांगू, त्या देवाचे धन्यवाद. खूप खूप बरं वाटते मॅडम, खूप. येस, येस, आता येस. म्हणजे मला जी झोप सुकायची नाही लागायची, हम्म, त्या गोळ्यांनी लागायची, ती हम्म. सुकायची झोप आज मी घेते. खूप छान. जेव्हा मी मेडिटेशनला 2 या 3 दिवस झाले मॅडम, त्या हम्म, ह्याच्यामध्ये मला ना खूप बरं वाटलं. म्हणजे आतमधून ना हम्म, ऊर्जा जी प्रगट होते ना, आणि हात इथे ठेवला ना, तर इथे ना हम्म. वेगळं फील होतं मॅडम. इथे येस. जड वाटतं, इथे चांगलं वाटतं, इथे खूप बरं वाटतं. इथे असं ऊर्जा भेटल्यासारखी वाटते, इथे वाटतं मी प्रत्येक. येस. पण मेडिटेशन्स वगैरे जे प्रोव्हाइड करतो मॅडमचा एक खूप छान अनुभव आपल्याला बघायला भेटला. ज्यांना खूप मेडिसिन शिवाय झोप लागायची नाही, डिप्रेशन वगैरे होतं त्यांना, 2 ते 3 दिवसामध्ये त्यांनी स्वतःमध्ये इतका ड्रास्टिक असा चेंज बघितला. आणि असे भरपूर काही आपल्याकडे भरपूर टेस्टिमोनियल्स असे येत असतात की येस, इट रिअली अमेझिंग आणि खूप छान पद्धतीने लाईफमध्ये आपल्या वर्क करू शकतो. जर तुम्हाला सुद्धा जर वाटत असेल, तर तुम्ही माझ्या सेल्फ हिलिंग, रेकी एनर्जी हिलिंग या 90 दिवसाच्या जर्नीमध्ये माझ्यासोबत तुम्ही काम करू शकता, शिकू शकता. स्वतःला हिलिंग देऊन, आपल्या फॅमिलीला हिलिंग देऊन आपण आपल्या चांगलं एक फॅमिली, चांगली एक हॅपी लाईफ आणि चांगलं आयुष्य नक्कीच पाहू शकतो. यामध्ये आपण रेकी लेव्हल 1, लेव्हल 2 हे सगळं शिकवलं जातं. सर्टिफिकेशन आहेत. यामध्ये पिलर वाईज म्हणजे वीक वाईज आपला कोर्स होत असतो. फर्स्ट वीकमध्ये आपण सेल्फ अवेअरनेस, माइंडफुलनेस, हीलिंग हे शिकतो. वीक 2 मध्ये एनर्जी सेंटर्स बद्दल आपण डिटेलमध्ये पाहतो. त्याचे वेगवेगळे वेज बघतो. रेकी 3 मध्ये रेकी फाउंडेशन आणि हिस्ट्री जाणून रेकी बद्दल रेकी लेव्हल 1 आणि लेव्हल 2 हे घेत असतो.
ती तुम्हाला सेल्फ हील करण्यासाठी खूप मदत होते. सोबतच रेकीचे जसं आपण सांगितले की हे सिम्बॉल्स वरती डिपेंड करते. म्हणजे तुमच्या हाताने तुम्ही स्वतःला हील करू शकतो. राईट. तर एक सिम्बॉल मी तुमच्यासोबत आज शेअर करू इच्छिते. लेवल 1 आपण सेल्फ हिलिंग बघतो बाय हँड्स आणि लेवल 2 मध्ये असतं सिम्बॉल. तर सिम्बॉल्स भरपूर सारे असतात आणि इट्स व्हेरी इझी. बऱ्याच जणांना वाटतं की हे नवीन आहे किंवा काय होतं का वर. इट इज फुली फेथ, सरेंडर आणि हे सिम्बॉल्स खरंच खूप इझी आहेत शिकण्यासाठी आणि आपण त्याचा यूज पण करण्यासाठी. तर एक आपल्या समोर दिसत आहे अबेंडन्स सिम्बॉल, इन्फिनिटी जसं आपण काढतो. इन्फिनिटी आडवा 8, राईट 8. तर हा सिम्बॉल आपल्या पाम वरती कसा ऍक्टिव्हेट करायचा आणि रेकी कशी वर्क होते याबद्दल थोडस जाणून घेऊ. हा एक अबेंडन्सचा सिम्बॉल तुम्ही पाहू शकता. त्याला थोडस नोट डाऊन करा आणि माझ्यासोबत दोन्ही हातांना असं रब करा. वी आर ऍक्टिव्हेटिंग अवर अबेंडन्स सिम्बॉल, राईट. दोन्ही हातांना एकमेकांना क्लॅप करायचं आहे. थोडंसं हातांना झिंझिण्या आल्यासारखं वाटतं. एकाला वाटत नाही. राईट. आणि त्याला थोडंसं जवळ आणि बॅक साईडला घ्या. एक फ्रीजचं मॅग्नेट जसं असतं त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या हातांमध्ये थोडंसं मॅग्नेटिझम फील करू शकता. त्याला हिबिकी म्हणतात. ओके, हिबिकी असतं हे. येस. फील होत असेल थोडंसं झिंझिण्यासारखं आणि मॅग्नेट सारखं तुम्हाला फील होतील. दॅट इज अ प्युअर एनर्जी असते ही. आपल्याला दिसणार नाही बट वी कॅन फील. जशी हवा असते, हवाला फील करू शकतो तशीच एनर्जी असते. अँड विथ दिस एनर्जी वी आर ड्रॉइंग द इन्फिनिटी ऑर अबेंडन्स सिम्बॉल. अबेंडन्स मध्ये आपण आपल्या हातावरती समोर घेऊन 8 अबेंडन्सचं ड्रॉ करतोय. दॅट इज अ पाम ऍक्टिव्हेशन फॉर अबेंडन्स सिम्बॉल. या हातावर आणि दुसऱ्या हाताने सुद्धा अबेंडन्स सिम्बॉल ड्रॉ करतोय. ओके. दिस इज अबेंडन्स सिम्बॉल. हे अबेंडन्स सिम्बॉल आपण आपल्याला दोन्ही हातांना जोडून आपण जर अबेंडन्सचा विचार केला, अबेंडन्स इन टर्म्स ऑफ मनी, जॉय, हॅपीनेस, लव्ह. माझ्या आयुष्यामध्ये अबेंडन्स येऊ दे. जर आपण हा ऍक्टिव्हेशन करून आपल्या स्वतःला अप्लाय केला किंवा आपल्या एनर्जीला प्रोव्हाइड केला तर हे अबेंडन्स आपल्या आयुष्यामध्ये दररोजच्या प्रमाणात येत असतं. इन टर्म्स ऑफ युअर मनी, जॉय, लव्ह, हॅपीनेस. ओके. अशा पद्धतीने हे अबेंडन्स सिम्बॉल काढून अफर्मेशन्स आपण देऊ शकतो. माझ्या आयुष्यामध्ये भरभराटी येऊ दे, माझ्या आयुष्यामध्ये अबेंडन्स येऊ दे, पैसा येऊ दे, लव्ह, प्रेम, जॉय, सगळ्या गोष्टी भरभराटीने माझ्या आयुष्यामध्ये येऊ दे. या पद्धतीने आपण एक रेखी सिम्बॉल ऍक्टिव्हेशन करून दोन्ही हाताने रब करून वी आर जस्ट क्लोजिंग दिस. हे आहे सिम्बॉल्स आपण रेकीने ऍक्टिव्हेट करतो. हे तुम्हाला मी शिकवते प्रत्येक सिम्बॉलचं महत्व, प्रत्येक सिम्बॉलचा उपयोग आणि ते कसं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. आणि इट रिअली वर्क्स. विदिन 1 to 3 वीक्स मध्ये आपल्याला त्याचे रिझल्ट दिसायला लागतात. ओके. तर हे तुम्हाला रेकी प्लस तुम्हाला पोर्टलचा ऍक्सेस मिळतो. तिथे सगळ्या रेकॉर्डिंग्स मिळतात. 90 दिवसाचा हा एक कोर्स असतो विथ लाईफ टाईम मेंबरशिप. हा कोर्स तुमच्याकडे लाईफ टाईमसाठी असतो. वीकली आपला एक कॉल असतो आणि तुमच्या प्रत्येकासोबत 1 to 1 सेशन घेते की तुमचा नेमका काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला नेमकं काय करावं लागेल, कुठल्या चक्रांवरती काम करावं लागेल, कशा पद्धतीने काम करावं लागेल, हे सगळं मी 1 to 1 एक सेशन मध्ये सांगत असते. ग्रुप कोचिंग असते आपली प्रत्येक संडेला. देर वॉज बिफोर 6 AM बट आता संध्याकाळी होत असते. ह्याची मी टाइम टू टाइम तुम्हाला अपडेशन देत असते. अँड 3 डे लाईफ ट्रान्सफॉर्मेशन कोर्स तुम्हाला ऍक्सेस लगेच भेटतो. जर तुम्ही कोर्स जॉईन करण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर ह्याच्यामध्ये तुमचे इमोशनल लेवल, एनर्जी लेवल आणि माइंडसेट लेवल तिन्ही लेअर वरती हिलिंग कसं करायचं हे सेपरेटली त्या कोर्समध्ये तुम्हाला भेटतं. रेकॉर्डिंग आहे, लाईफ टाईम ऍक्सेस आहे याचा. मेडिटेशन ऍक्सेस भेटतो. जर सकाळी दररोज आपण 5:30 वाजता मंडे टू फ्रायडे दररोज मेडिटेशन घेतले जातात. वेगवेगळे मेडिटेशन्स होतात पूर्ण एनर्जीज वरती, आपल्या लाईफ वरती. ओके. मॉर्निंग सेशन्स असतात हे. माइंडफुल लिव्हिंग किट आहे. त्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड रायटिंगच्या प्रॅक्टिस, सेल्फ अवेअरनेसच्या प्रॅक्टिस, वेगवेगळे ऑडिओज आहेत. राईट. 3 दिवसाचा कोर्स त्याच्यामध्ये जसं आधी सांगितलेलं प्लस सर्टिफिकेशन. प्रत्येक लेवलचं सर्टिफिकेशन असणार आहे.
तर हा एक सेपरेट कोर्स असतो, पण याच्यामध्ये तुम्हाला मी ऍज अ बोनस रेकी सोबत ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहे. प्लस 7 चक्राचं हिलिंगचं कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे. 7 चक्र, इंडिव्हिज्युअल चक्राचं वर्किंग, इंडिव्हिज्युअल चक्राचं मेडिटेशन, इंडिव्हिज्युअल चक्राचे वेगवेगळे वेज, कसे हील करायचे, कसे अवेकन करायचे, हे सगळं शिकवलं जातं. ओके. आणि माइंडसेट आणि मॅनिफेस्टेशनचा एक कोर्स आहे, ज्यात तुम्हाला मॅनिफेस्टेशनच्या वेगवेगळ्या टेक्निक्स, जेव्हा आपण हील करतो तेव्हा मॅनिफेस्टेशन खूप इझिली होत असतं लाईफमध्ये. तर ते मॅनिफेस्टेशनच्या वेगवेगळ्या टेक्निक्स तुम्हाला यात शिकवल्या जातात. हे सगळे बोनसेस, 5 वेगळे बोनसेस रेकी हीलिंग कोर्स सोबत तुम्हाला भेटतात, विच इज वर्थ ₹50,000. असा कम्प्लीट 1 लाखचा प्रोडक्ट असतो. बट I'm not offering it for a 1 lakh, but with a discount 80% off 25,000 चा हा एक कोर्स आहे. तुम्हाला खरंच वाटत असेल की येस, मला सेल्फ लव्ह, हीलिंग, सेल्फ हीलिंग शिकायचे आहे, त्याच्यामध्ये पुढे काहीतरी करायचं आहे, असं जर वाटत असेल, तुम्ही ह्या प्रोग्राम मध्ये माझ्यासोबत जॉईन होऊ शकता. तर तुम्हाला 25,000 पण द्यायची गरज नाही आहे. एक ऑफर ठेवलेली आहे मी, न्यू इयर ऑफर. नवीन इयर मध्ये नवीन प्रवासाला स्टार्ट करण्यासाठी हा फक्त 8,000 म्हणजे 7,999 मध्ये हा कोर्स तुम्हाला 3 मंथचा कोर्स विथ लाईफ टाईम व्हॅलिडिटी असा भेटणार आहे. जर इंटरेस्टेड असाल तुम्ही, तर यू कॅन स्टार्ट दिस कोर्स विथ मी. ओके. आणि जर तुम्हाला ऍट अ टाइम 8,000 मध्ये जर जास्त वाटत असेल, तर फक्त आजसाठी ही प्राइस 5,000 मध्ये देत आहे मी. 4,999 आजच्यासाठी फक्त. तुम्हाला उद्या वगैरे किंवा नंतर जॉईन करायचं असेल, तर ही प्राइस 7,999 असेल. आणि ज्यांना मंथली घेण्यास इंटरेस्ट असेल, तर मंथली सुद्धा मी ऑफर करते. दॅट इज अ 3,000 पर मंथ. 3,000 पर मंथ आणि 3 महिन्याची एकदाच भरण्यासाठी 7,999. आणि ज्यांना आज भरायचं आहे किंवा आज स्टार्ट करायचं असेल, तुम्ही 4,999 देऊन आज स्टार्ट करू शकता. राईट. म्हणजे काही क्वेश्चन्स असतील, काही असेल इन्क्वायरीज, तुम्ही मला विचारू शकता. ह्यांची लिंक आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देते. दिस इज माय कॉन्टॅक्ट नंबर फॉर एनी क्युरीज, एनी डाऊट्स, किंवा तुमचे काही क्युरीज असतील, क्वेश्चन्स असतील, तर तुम्ही मला विचारू शकता.